नमः। हरिः ओम्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ध्यात्वा नारायणं देवं सर्वाधारम् अनुपमं सर्वज्ञं सर्वशक्तिं च सर्वदोषविवर्जितं धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरम्। भवति यदनुभावादीडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि चन्तुर्जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघूत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। ब्रह्मगुरुभ्यो नमः। श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः। श्रीमत्सुधीन्द्रतीर्थगुरुभ्यो नमः। श्रीमत्संयमीन्द्रतीर्थगुरुभ्यो नमः. विशेष जाऊन परमात्माला पुतना संहारादी नाना रीती तगे लीला ऐकलेच तशीची अशी एक एक दिसा एक एक रीती असुर आणीवच. एक दिस येता शकटासुर येता. शकटासुर म्हणून सांगले रे कशी बैला मागशी बांची तसल गाडी तसल गाडी रुपारस के तंतू बैशील तसल गोप गोपी आणि पुरे वचुका त्या बैला गाडीवर बैसलेच. त्या गाडीवर बैसताना तंत भितर असुराल प्रवेश जल लोकून ते कसं करता वचून खंयचे खाता की ना खंयचे एक फातरा लागून आड पडलेली रीतीर जावन भितर आशिल्ल्यांक केन्ना एक भंय इत्यादी जाता. तेदान तांणी परमात्माला एक प्रार्थना करताची बलरामाला प्रार्थना करताच. तेदाना ताका एद्राक दोनी एक हें आसता खंयची एक गाडीक बैला गाडीक बैला बांचे कडेन दोनी रुक्काडी एद्रा येवन आसता. त्या दोर न्हू बलरामू ताका कळटा हांतू यो शकटासुरस म्हणून त्या दोर न्हू बरा 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 गुंडायता. गुंडान उड्डयतना त्या खंयची कितलीकी वचन दूर वचन पडता अशी शकटासुरा संहारू. तशीची बकासूर बकपक्षी रुपारी असुरू प्रवेश घेता. थंय येवन राबतना कृष्णाक कसं कोण का खावून घेऊ का म्हणून सांगून बकपक्षी पळयतना तुमकां कळटा कसं लाय म्हणून सांगल्यार रे हडोडी चोंची ताची. बकपक्षी चोंची कशी असता म्हळ्यार हडोड असता. त्या होड चोंचे धोरणू सगळे कृष्णाल आकाराक सानोचरडाक सगळे चोंचे नासकिना धोरणू भितर घेऊ का म्हणून अशी चोंची सोडवायता. तेदून तो कृष्ण परमात्मो एक पाय काणू चोंचे वयर दवरता. तोगू चोंचेर एक पाय दवरता. वयली चोंची आनीक हातान दोन ते सगळे सिगूळ काढता. अशी बकासुराल जायत नाना शकटासुराल धेनुकाल इत्यादी नाना संहार इत्यादी परमात्मा करता. हे पुरे जत्ता 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 जत्ताची तेदाना नारद सभा. नारदाल कसं काम आम्ही आजीक नारदू म्हणले कुडले कसले एक हाणे वायट करच्याक बार सरला म्हणले रीतीरी आम्ही परिकल्पन करताच. जर नारदाल या पळया कमसाल खंयची काल भोर नेलो पाप तागेल हें जाल्ल्या म्हूण सांगतना तो सांगता आपास तू खंय सोदू का म्हणना हें वसुदेवान कसं केला म्हणून सांगल्यार तागेल भावाल घरकडे पेटयला नंदाल आनी तूं वचका तो थंय वचून तुगेले पुरे राक्षस मरता आसाची तशें जावन थंयच का थंय आशिल्ले ते दोग जन बाब्बा बाप पळय आनी हंग तुगेले हांग आपोवन तुगेले सम्मुक्ष आपोवन थंय तूं कसो कर का म्हणून सांगल्यार तांगेले वध करी ते नंजल तुगेले म्हणून नारदू हाका संदेश दिता. कमसाक हा मेळ्ळें ना कोण म्हूण कळना म्हणल्यार रितीरी तो वय जाल्यार आपोवच्या भायर सरता. आपोवच्या भायर सरतना कोणा पेटोवका म्हणटना अक्रूरा पेटयत की. अक्रूर म्हणटा खंयचे एक विशयाचेर मिगेलें हें भाग्य की सौभाग्य म्हूण काय की मिगेलें हें अनर्थ म्हूण सांग. परमात्माक दर्शना वच्चे परमात्मा सेव करूं वच्चे परमात्मा आपोवन हाडचे परमात्माक आवाहन करचें हाच्या पयशे व्हड भाग्य म्हाका कसोच. तशें हांव नंचान पळयतना म्हाका व्हड भाग्य जाल्यार तूं सांगता कसो लाग तागेले खंयची एक संहार करच्याक आपूण हाडी म्हणून सांगला
अशी काही एक संहार जाल्यार पल्ल्याक ताका हांव निमित्त जल्मळाल एक बेजार येस म्हाका. तसलं एक द्वंद्व घेवन अक्रूर श्रीकृष्ण परमात्मा आपोचाक म्हूण सांगून मथुरेला येवन नंदालय हांत येतना तो सांगता हांव अक्रूर म्हणून म्हाका हाणें पेटयला अशेश पेटयला तशें हांव न्हू तुका उरवयलें हांव जायत म्हूण सांगून परमात्मा तशी बलराम भायर सरताच. भायर सरतना पुरे गोपिका स्त्रियांक हांव परमात्माने सोडचे वा केद नेत यो कसं येत यो कसला इत्या म्हणाल तसल विषय कसले कळना अशी बेजार जातना तेदना परमात्मा सांगते की हांव भिव नाका ते पुरे तागेले कसं तांगेल जावका जाल्यार तसल योग्य जावन आशिल्लें तसल फल इत्यादी दिवन अतिशीघ्र तुमगेल्या येता येवन पावता हांव आनी जाल्यार हां देवान दिला न्हू उत्तर जायत म्हूण सोड भायर सरताच. अक्रूर अंचाण परमात्मा घेवन भायर सरता. घेवन भायर सरतना अक्रूराल एक अनुसंधान पळया. अक्रूर सांगता ताणें ते देवा पळयताच की देवा पळयता पळयता दर्शन करतनाची ताका सर्व त्या परमात्माल विभूती रूप दिसता. परमात्माक तो लेखता अयो सगळे जगत्यात सर्जन केलेलं तसल तो परमात्मे द्वार आपला कसा हा गेल एक वैभव कसा हा गेल शक्ती कसा हा गेल ज्ञान कसा हा गेल तपस्या असल पुरे अनुसंधान भरित जावन ते येद्राक परमात्मा त्या परमात्मा स्तोत्र करता. अक्रूर अक्रूराला मुखारसून कशी आमकां भगवद्गीतेन तू परमात्माल विभूती रूपस तसल विभूती रूप परमात्मान अक्रूराक उपदेश केला त्या भागवतांतस. असल अत्यंत विस्तृत जावन आशिल्लें तसले भागवतान तू अक्रूरा उपदेश केलेलो तसल यो विभूती रूप तशें अक्रूराल भक्ती कशी अक्रूराक कितली वैर आशिल्ली त्या परमात्मा वयर निश्टी कितली आशिल्ली श्रद्धा कितली आशिल्ली म्हूण कळत. तसले भक्ती श्रद्धान्वित जावन तो अक्रूर प्रार्थना करता. अक्रूर प्रार्थना करून भायर सोर का म्हणून भायर सोर नेकड वताची ते भितरी कसं करूं अंचाण गोपिका स्त्रियांक एक क्षण त्या परमात्मा सोडून रावच्या तांच्यान जायना. सांगताची श्रीमदाचार्य एक निर्णय दितात गोपिका स्त्रिय कशें आशिल्ले म्हूण सांगल्यार केन्नाय ते एक परमात्माक पळोवका म्हळ्यार उद्देशान तांणी नाना रितीर ते परमात्मा पळोवच्याक तागेले घर कडेन येवचे. येतना केलो जाणांक कसं जालें म्हूण सांगल्यार ताणें अशें केलां तशें सांगलां म्हूण एक दुरा पट्टी घेवन तागेले दूर सांगचे येवचे. हें कसं जालें म्हूण सांगल्यार तांकां त्या परमात्मा लोटू वडनाट चड जावन त्या परमात्मा संग चड जावन तांकां कसं जालां म्हूण सांगल्यार पुण्य वर्धन जाताच की त्या पुण्य कशी खर्चूच म्हूण कळना तशें हांव तांगेले एक हक्क हें करच्याक ते पुण्य क्षय करच्याक तांणी कसो करचें परमात्मालान तूं नातील गुण चोरू इत्यादीक म्हणून ते परमात्मा सांगक एकल्याक चोर म्हूण काय जाल्यार कसला परमात्मान खंपलात आनी चोर म्हणला तांचो कसो चूक आसा म्हूण सांगल्यार चोर म्हळ्यार अर्थ कसो जाल्यार खंयचे विशय आमगेले न्ही खंयचे विंगडाल विशय आसा ते आमी तरी ताका कळना अशी कसल्या काण घेतल्यार ते आमी चोर म्हणत. जगत्यान तूं खंयचे विशय तो परमात्मा नातील खंयचेच तागेले विशय सर्व ताणें वापून घेतल्यार ताका चोर म्हणटा. आमी वापूरची चुकी आमी त्या परमात्मान आमकां अनुग्रह करून आमगेले दिला तितलेच. कशी एक आमगेले मॅनेजर फायनान्शियल मॅनेजर हाडलेले असल्यार ज्यो बँका असल्यार तांणी कसं करताची अकाउंटात दुड्ड आमगेलोच जाल्यार खाली तांणी पळोवन घेवचे आश तशी त्या देवाल खंयची आशिल्ली तसल सर्व संपत हें पुरे खाली आमगेले साधन एक वापूरच्या मात्र देवान दिलेलो तसल विशय हे पुरे आपास देवानच योग्य ताण कसकी जाव का म्हळ्यार स्वल्प ताण वापरले ताका चोरू म्हूण घाल्ले रे कोणम ना अनर्थ हें तशी त्या परमात्मा दूर सांगतना हांणी केलेलें तसल तांगेले योग्य ते पशी मिरवून तांणी केलेलें तसल ते पुण्यस ते पुरे तांकां हें जेतके तशी परमात्मा तशी काय बा कसं जालें म्हूण सांगल्यार नाना गोपी स्त्रियां घरा वच थंय वतना तांणी बिणी सांगा कसं जालें ऐलो कृष्णा तूं कसं जायते काडी म्हूण सर्व समर्पण केलें रे कसं जालें एक चिमट्यापण अशी संतुश्ट जाल्लो म्हूण सांगून सर्व पुण्य दिन वता आशिल्लें कोण तरी कसले आयला तर आतां कसले ना हांगा म्हूण सांगून वैरी कसले बुरकुळ्यांत कसले बांदून दवरका लोण इत्यादी वयर बांदून दवरका तेन्ना मुद्दम वचन तांगेले बुरकुळ पाडून तांगेले घरांत तो सर्व लाश कोण एकडे जाणीव कथान तेदन ताका संपन्न करता अशी एक रितीर पळय तुमगेले आमगेले ह्या विशय तुका हांव दिना म्हूण तर राबल्यार तेदना ह्या नैज स्थिती ह्या पुरे मिगेलेच म्हाका दिना म्हणजे कशी म्हळ्यार ते एक अस्तित्व दाखोवका
पण एक तुमगेले स्वतः तुमक दिना म्हणताना ते वचन माक्क मेळणी जाल्यार रेवाड नाही म्हणून सांगून कशी एक नाश करून येतात, तशी कृष्णान वचन सर्व नाश करून त्या घरांत कसले रीती काही अनुभवसूच्या जहाणी खेळले हो का हक्क ताज्यान कसला जाव का म्हणा आनंद मात्र, तशी ह्या रीती त्या कृष्णाला वडनाट अशी ह्या रीती परमात्माल ह्या करताना त्यांनी पुरे दूर घेऊन येवचे यशोदेले अशेष जाल्ल्या अशेष केल्ल्या तश केल्ल्या ताजेन तांगेल पुरे पुण्य क्षय जावचे, कितली जाव का तांगेल तितले पुण्य वरचे आपा संग कृष्णा पुढोच आपास अनुभवसूच अशी त्यांचे निरंतर जाऊन त्या कृष्णाला वटू एक भक्तीन करताना एक बांधव्य तांगेल गोपिका स्त्री आंगे लोटशिल्या त्याजना अंचान कृष्णाल यांजला विरह सैसोच्या जायना अशी तेदन त्यांनी करचित असल तेदन त्यांनी म्हणचित असल त्या गोपी गीत सगळे तंतु पळयत गोपी गीतेन तो आम्ही ऐकताना कृष्णाने अशी केला तशी केला जर गोपी गीते असेल तसल वैराग्य कोण नाही असं गोपी गीता यंत्रा दुखून पळयताना तो आमगे लोट खेळलो तो आमगे लोट अशी केल्या तशी केल्या म्हणून नाना वर्णन आहेत जे गोपी गीते रहस्य कसल गोपी गीत कसला भायर सरला तांतो असेल तसा अंतराळ कसला म्हणून सांगल्यार तांतो भोरन वैराग्यस एक तांतो कसल्या स्तनम त्वदर्पयेत हांव तुका आमगे स्तन दिता हक्क पुराणान बरयताच कसल कृष्णाक स्तन मेळून कसं जावचास ताका अलौकिक आनंद तागेले वैरस हे पुरे मेळून ताण कसं करवस म्हण प्रश्न घालताना ताका उत्तर दिताच कसं करताची म्हणून सांगल्यारी हांनी श्राद्ध करू भायर सरले गोपिका पणाल श्राद्ध म्हणून सांगल्यारी तांगेल भित्तार असेल तसल कामा श्राद्ध करू भायर सरलेच आमगेलान तशेल तसल सर्व काम हे पुरे नाश जाव का आमकां नाका तशी कामा श्राद्ध करताना दवरताना कसं करू का पिंड दवर त्या पिंड दवरताना त्यांनी स्तनाची पिंड रूपारी समर्पण केलेलं पिंड दवरताना 3 पिंड दवर का 2 स्तन दवरले खंय जावच्याक खंयची श्राद्ध या म्हणून सांगल्यारी अशे दोन्ही ते कसल्या काम कामाला बापूस परमात्मा वैर अनेक कोणाके दवरच्या म्हणून सांगल्यार ताना विषय येऊ ना अशे दोन्ही म्हणताना तेतन कसं कर का एक कामाक दवर का अनेक कसं कर का परमात्मा दवर का कामाला बापूस त्याच्या नंतर 3 पिंड दवरचे अवकाश ना तशा 2 पिंड दवरचे 2 पिंड दवरताना ते परमात्मा कनी ह्या रीतीरी तांगेल भितर असेल तसल काम परित्याग करचे तसल वैराग्य ह्या गोपी गीतेन करताच अंत कळत कसलं परमात्माक पाव का जाल्यार परमात्मा आमकां मेळ का जाल्यार कितलें आमगेलां वैराग्य भोर नसुका कितलें आमकां हे सगळे तंत अनुसंधान विंगड कसले हे सगळे शरीर हे पार्थिव शरीर हे अन्नमय शरीर अंतु कसले एक विचित्र जावन असेल तसल घ्या ना अंतु कसं आकर्षण कशी एक शित्तावान केलेलं पिंड कशी की तशी हे शरीर अंत अतिरिक्त जावन कसले एक बांधव्य ना ह्या एक अनुसंधान घेऊन पार्थिव जावन असेल तसल पिंड प्रदान कोण तज्जेनस की ना ते कामा श्राद्ध करून परमात्मा हंतू वैराग्यान करताना त्यांनी तांकां समर्पण केलेलं अशी तांगेले सर्व आत्मनिवेदन सांगताच नवविध भक्ती कसल्या म्हणून सांगून सान प्रल्हाद सांगता श्रवणम कीर्तनम विष्णोः मननम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम परमात्माक नऊ ओट्टू जलेर भक्ती जाव का जलेरी परमात्मा विश्वेचरी श्रवण कोरका श्रवण म्हण कसलं आज एकम श्रवण म्हणाला तात्पर्य गोत ना ऐकूच म्हणून मात्र लेखला ऐकूच नाही श्रवण म्हण कितले म्हणून सांगला रे श्रवण म्हणून सांगला रे त्यांना दुखून करत असेल सर्व व्यापार कशी असते सुरवेक इंटरेस्ट अस का शुश्रूषा आम्ही ऐकू का म्हणाल तसं एक इच्छस का खाली एक खंयकी दुखून पास येताना एकच की कान्ना पडल्या त्यामगेल मना बैसल्या त्या जायना ताजी गोस्कर आमकां सुरवेक आमगेल भितवेल्यान इच्छा सुका आम्ही ऐकू का ताजी नंतर ऐकूच श्रवणम चैव तदनंतर स्मरणम त्या कजकी हे आसा ते पुरे आपास रिकॉल कोण घेऊ का तदनंतर धारण कोरका ऐकलेल्या एक कानान ऐकून अनेक कानान सोडची नाही धारण कोरका त्या पुरे घट्टी जावन आमगेल भितर दवर का धारणम मागीर उहापोह कोरक उहापोह म्हण कसले कसल्या की योग्य म्हणाल तसल चिंतन करचें थांतू कसा वायट आसा म्हणाल चिंतन करचें हक्का उहापोह म्हणटाच तशी अंत आमी कसं काण घेऊ का आणि तसे सद्गुण कसं त्या पुरे एक खंयची एक व्यक्ती
व्यक्ती खंयचे एक हागेले ऐकताना खंयचे एक चरित्र ऐकताना अंत आम्ही कसं काण घेऊ का कसं सोड का म्हणाल तसल विभाग आम्ही कोण घेऊन ताचे नंतर तत्वज्ञान कोण घेवचे ह्या पर्यंत वच्चे हाका श्रवण व्यापारो म्हणटाच म्हणारी खंयचे एक ऐकून खाली ऐकून जे तरी एक ऐकूच मात्र प्रोसेस तदनंतर सोडली कुळ्या हांव श्रवण केला म्हणून सांगचे नाही शास्त्र श्रवण करचे म्हणून सांगले रे शास्त्र तत्वज्ञान कान्नान ऐकून ते दोळदायक तत्वज्ञान जे ताका पुरे श्रवण म्हणचे अनेक दर्शन विंगड हाका पुरे परोक्ष ज्ञान म्हणचे अपरोक्ष ज्ञान म्हणतात साक्षात दिव्य दृष्टीन करताना ते परमात्मा आपलोच तशी ह्या परोक्ष ज्ञान संपादन कोरगा तदनंतर कीर्तन कोरगा हे आम्ही घेतील तसल तत्वज्ञान वाढोच्याक नाना जनांमध्ये आम्ही जलरी तक जावका जलल तसल मनन इत्यादी करचे हे कीर्तन मनन जावका जलल तसल युक्त्यानुसंधान योग्य जाव नशील तसल या कसला संमल रीतीर आलोचन करची आजीक मस्त रीतीरी आमगेल्या इंटलेक्ट आम्ही मस्त बुदंत म्हणून आम्ही भायर सरताच कशी आमगेल चिंतन आसा म्हणून सांगले रे मलगड्यान कसले एक सांगून असेल तसल पद्धत आस आम्ही आमगेल ज्ञान वाडयताच ज्ञान वाडयतना मलगड्यान दिल्लेल तसल ते ज्ञान तक कसं जाव का तशी उपोद्बलन कोरका म्हळेल तसल विषयाचेर आमगेल प्रवृत्त ना आम्ही खंयची रीतीर शिकून असतात त्यांचे सम्मा म्हळेल रीतीर वच ह्या पुरे मिथॉलॉजी आणि तो कसले एक सार ना म्हळेल रीतीरी आमगेल आजीक चिंतनस तशेच कशस का युक्त्यानुसंधान म्हळ्यार कशस का आम्ही कसकी मालगड्याल दुखून प्राप्त करताची तक जाव का जलल तसल विषय त्या कसला एक सम्मा म्हळेल विषयाचेरी आम्ही थिंक कोरकाक ह्या विषय सम्म म्हणून सुरवेन विश्वास घेऊन त्या सम्म कसला का म्हळेल रीतीरी आम्ही तरी प्रवृत्त जाताच त्यानंतर जाव का जलल तसल सर्व उपोद्बलन आमकां मेळत तशी आम्ही कसं ऐकताची त्या विषयाचेरी अनेक चिंतन कोण त्या कसला एक सम्मा म्हळेल रीतीरी आमगेल्या प्रवृत्तीस का ह्या तत्वज्ञान श्रवण मनन जतर तदनंतर परमात्माला तू कडेर वचन मेळची खंयचे म्हणून सांगले रे आत्मनिवेदन म्हळ्यार कसला सर्वस्व खाली आम्ही तुका समर्पण म्हणून सांगचे नाही आम्ही केलेलं तसल सर्व कार्य ह्या परमात्मानं भितर राबून करेल तागेलेच शक्ती तागेले प्रेरणा तागेले सर्व कार्य ताणे दिलेलं तसल फल हे फल हे ताका समर्पण अशी चिंतन कोण सर्व त्या परमात्मा दुखून प्रारंभ झाला परमात्मानं करेला परमात्मा का समर्पण म्हणेल तसल बुद्धी कसं येता ही आत्मनिवेदन मिगेल म्हणेल तसल कसले ना सर्व या परमात्मान कोरोच्या मिगेल म्हणेल अस्तित्व या परमात्माला धीन हामा म्हणेल परमात्माला धीन म्हणून कसं चिंतन येता ही आत्मनिवेदन ही अशी गोपिका स्त्री सर्व तंगेल सर्व क्रिया सर्व परमात्मा लोट खेळल तसल या पुऱ्या आम्ही परमात्मा लोट अशी केला आम्ही परमात्मा ह्या केला असल सेव केला तसल सेव केला म्हणून तंगेल मनात येईन या पुरे तूची करेल तूच अनुभवशील अशी त्यांनी तांकां समर्पण करून घेताच असल एक निष्कल्मश जावन असेल तसल भक्ती पळयतना अपास परमात्मा रिटर्न येत हांग पुरे जनाके आपास संतोष दिता आपास आम्ही येताची म्हणून सांगून आपास अक्रूर आलोट भायर सरता भायर सोरून थंय वतना कशें आसता कंसाल या म्हणून सांगले पट्टणा म्हणून सांगले रे स्फाटिक व तुंगापुरम बहुत स्फुरद हेमा वाट तोरणम अत्यंत स्फटिकमय जावन असेल तसल भित्तिका तसल क्रिस्टल क्लियर तसल भित्तिका भांगरान बांधलेलं तसल दरवंदू तंतू भांगरा तोरण इत्यादी जाऊन महाद्वार काय घराचे वो याने तागेल गो बेडरूमाचे याने महाद्वार हॉड कमानश असल एक वैभव ते कम बैसला हे जेतना थंय एक हॉड एक हस्तीशील कॅब हॉड हस्ती पळयतना त्या हस्तीक पळयतना यो थंय सांगता काय कृष्ण आनी बलराम पळय हांव आतां भितर वता भितर वचून कंसाक सुरवे मारता मागीर तुगेलो हस्ती मारता हांव तेन्ना थंय आशिल्लो मावूताक बारी कसो हा गेल्या आनी कसो म्हणल्याक लागता म्हूण सांगून ते हस्तीक बांदलेलो सोडवायत तू सुरवे हाक आपोरो जेतो पण मागीर कंसा आपोडस तू म्हणून रितीर हस्तीक सोडवायलेलेच तो धांवन हस्ती मद एरवलल त्या मद एरवलल हस्तीन परमात्माला तर बुका जाल्यार तागेल्या हातान काण त्या हस्ती हे कोण ताची मद सर्व नाश केला हे परमात्माक एक व्हड विशय येऊ नये
कसल्याक परमात्मा नखस्तुती करतना मध्वाचार्य सांगताच कशें आसता परमात्मा एक एक नांगकुट म्हळ्यार कशें आज एक आमकां नांगकुट म्हळ्यार कसलो डेड स्किन ते तांतू कसले एक आपळे कसले जीवनात तसल नांगकुट तसल अत्यंत खंयची एक रिती वेस्ट जावन आशिल्लो तसल देहाच प्रोडक्ट नांगकुट तसल नांगकुट परमात्माल कशें आसा म्हूण सांगलें रे कोणकी इंद्रा शत्रु पांत्वस्मान पुरुहूत वैरी बलमन मातंग माद्युद्घटा कुंभोच्चा द्रिविपाठनादि कपटो प्रत्येक वज्रायिता परमात्मा नांगकुट कशें आसाची म्हूण सांगल्यार एक 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 नांगकुट कशें आसा म्हूण सांगलें रे पुरुहूत वैरी बलमन मातंग माद्युद्घटा पुरुहूत म्हूण सांगल्यार इंद्राक पुरुहूत म्हळ्यार पुनः पुनः आहूत इति पुरुहूत इंद्राक खंयचे एक यज्ञ जाले इंद्राक थंय आपोवन ताका दिवका जाल्यार तसो हवीस दिवचेस खंयचे एक कार्य जावका जाल्यार दिक्पालक जावन इंद्र आपोवका अशी इंद्राक आपयना अशी कसले एक कार्य जायना तशी ताका कसले म्हूण सांगल्यार रे पुरुहूत म्हूण पुनः पुनः आहूत तसलो पुरुहूत जावन आशिल्लो तसलो वैरी तांगेले पुरे शत्रू कोण म्हूण सांगले रे हे पुरे राक्षसगण तांणी कशें आसाची म्हूण सांगले रे बलवन मातंगा अत्यंत बलिष्ठ जावन आशिल्लो तसलो हस्तीक सर्व हे असुर म्हणाल त्या हस्तीक ताजे माद्युत घटा म्हूण सांगले रे हस्तीक समूहाक घट म्हूण सांगचे तशी तसल हस्ती समूह येतात त्या पुरे हस्ती मध खंय आसता म्हूण सांगले रे ताजे स्तनभागार ताजे कुंभभागार आसता त्या कुंभांतू ताजे पुरे खंयची जावका जाल्यार तसल भरी मध त्या पुरे भोर मच तशें न्हू मध एरवेलेलो हस्तीक कसं कोरता म्हूण सांगल्यार सुरवे वचन मावताना तागेल्या माथ्याक प्रहार करता कुंभभागार प्रहार करचे तेदना सर्व एक पण मध देवन ताम तशी ते मध भरलेलो तसल कुंभ कशें आशिल्लो म्हूण सांगले रे कुंभोच्चाद्री विपाठन त्या पुरे अध्री रूपार आशिल्ले हो दोड्ड पर्वत शे आशिल्ले म्हळ्यार तितले मध भरलेलो तांत तसल पर्वता पक्क एक पंता इंद्रान तागेले वज्रायुधान करताना त्या पर्वता पक्क पुरे मोडलेले तसल पक्क असल मध भरलेलो तसल हस्ती समूहाचे मध भरलेलो तसल कुंभाचे पक्क मोडका जाल्यार त्या परमात्मा एक नंकटाक पुरके प्रत्येक वज्रायिता तसल परमात्मा लंकुटत आशिल्ले सगळे परमात्मान रप्तन ते पुरे कसं करूस हाजेन अनेक कळता परमात्मा लंकटाक आनी परमात्माक अभेद आसा परमात्मा एक एक अंगा कितले सामर्थ्य आसा सगळे परमात्मा कितले सामर्थ्य आसा तितलेच तशें जावन पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णतदुच्यते दिव्या दुखून अनेक दिव्या लागतना अपास्तान दुखून कसले उण्या जायना जाल्यार अशील दिवो कितले प्रकाश देत तशीच परमात्मा एक 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 सन अंशांत एक 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 परमाणून तू परमात्मा तर रप्त वय जाल्यार तागेल खंयची व्याप्त जावन रप्तान तागेल कसं सामर्थ्य आसा तितले सामर्थ्य ते एक सान रुपार आशिल्ला केस हागेल रूप सान देखून हाका चड सामर्थ्य ना तागेल होड रूप देखून चड सामर्थ्य असल चिंतना येवचानच असल त्या परमात्मा विशेष जावन आशिल्लो तसल महात्म्यान करतना थंय आशिल्लो तसले हाका हस्तीक मान काडले ताजे नंतर आनीक व्हड एक धनुश्य दवरलेले के त्या धनुष कशें आशिल्लें म्हूण सांगलें रे कोणें हें उबारल्यार पुरो तांनीच हें म्हूण कोणें एकल्यान न्ही खंयची एक टिमान येवन उबारल्यार तांकां व्हड विशेष पारितोषिक तसल धनुष ह्यो पळयत के हें कसं हें केंची आज्या पिज्या कालगतीच्यानी अंग दवरला म्हूण सांगून एका हातान उबान तागेल रामावताराचें स्मरण दित तो हांव कोणें विंगड न्ही रामूची म्हळ्यार रितीर कशी रामान सीता स्वयंवरा वतना कशी धनुश्य ताणें छेदन केलो त्या रितीरी होंगा तागेल्या खंयची अंतपुराच प्राय येद्र आशिल्लो तसलो धनुष तोवय मोडता तेदना थंय आशिल्ले पुरे स्त्रियांक एक व्हड एक आकर्शण कृष्ण म्हळ्यार आकर्षण ते कृष्णा पळयतना थंय मस्त सात्वीक जने आशिल्लेच तांणी पुरे कृष्णान येतना पुरे जनान पळोवचे अयो देव येयला म्हूण सांगून तांगेले झरयलेले तसल गांध चंदन फूल इत्यादी पुरे घेवन ताका स्वागताक आतिथ्य करूं पुरे जन वता आशिल्ले तांकां पुरे जनाक करून दूर एकली बैसून आशिल्ली के तिका पळोवच्याक त्रिवक्रती तिनी कडेन वक्रतस तसल त्रिवक्रा ती थंय दूर बैसल्या थंय बैसतना पळयल्या कृष्ण चमकल घेती गेले कित्याक म्हाका तुका दिवका म्हणाल मन येना हांव कसो केला तुका तूं म्हाका कसो दिनी तूं कसो चंदन इत्यादीक समर्पण कर न्ही तेन्ना ती सांगता की देवा तुका इतली जन
पण की सुंदर जावन आशिल्लो तसो स्त्री इत्यादी येवन गांध दितना हांव कसं म्हूण येता येवन दिवची रे देवा तुका मिगेल स्वरूप पळंगा अत्यंत वक्रतस मिगेलांत तर परमात्मा सांगते की म्हाका शरीरा वक्रत येत नाही मनांत वक्रत असच्यानच मनान शुद्ध जावन भक्तीन तरी कसले समर्पण करताच तेदना म्हाका तांगेल शारिरीक वक्रत इत्यादी कसले दिसना तशी योग्य मनारी तुगेल भक्ती इत्यादी कसं तशें हांव तूं कसं दिलें रे समर्पण हांव स्वीकार करता म्हणून सांगून तिणें दिलेलं गांध इत्यादी स्वीकार करता काय आनी तिका एक पायान एक सना उंगुष्टान तिगेल पाय माड्डोन तिगेले गाल धरून ती उबारतना कसं तिगेल असेल तसं सर्व वक्रत वचून अत्यंत सुंदर स्त्री जावन राब गोपालदास वर्णन करताच कसं या परमात्मा तुगेल खेळ सर्व विषयाचेर तुगेल अभेद दाखोवच्या कोणेय जाली अभेद आस राम विंगडो कृष्णोची साक्षात परमात्मो राम पुरे अवतार इत्यादी म्हण कसं पुरे उलयताच तांकां पुरे खंडन करच्या काही यंदा पुरे क्रीड करता आसवा तूं रामावतारा वत्ता एक शिलेक तू स्त्री करता होंगा एक स्त्री एक त्रिको ये शिले त्रिवक्ताक ही कुब्जाक तू उद्धार करता धनुर्मथंतही करता होंग यशी करता ते रावणाल संहार करता होंग कंसाल संहार करू बाहेर सरला अशी म्हणताना जय जय राम हरे जय जय कृष्ण हरे तूची राम तूची कृष्ण म्हणल रीतीरी ते गोपालदास वर्णन करताच अशीची करता 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 येऊन थंय कंसाल येता येता कंसाले की येतना नारदान सांगितलं तसं खंयचे अस्त्रशस्त्रान इत्यादी करू वचनाक तागेले द्राक तू एक काम करी मल्ल युद्धान करी इत्याक तुमगेल हांगा परांत्याक योग्य जावन आशिल्लें तसलें मल्ल मस्तच तसलें मल्ल युद्धान करतना तूं ताका संहार करू भायर सरी म्हणटना तेदना पुरे मल्लांक घेवन ते परमात्मा संहार कोरका म्हणलें तसलो उद्देश घेवन पुरे मल्ला घेवन ते राबून आशिल्लेच तंतु पुरे बलिष्ठ एका एक हानी पळयले रे 12-13 वर्साचे न्हू दोग जाण बलराम आनी कृष्ण हानी भितर इगलेच थंय पळयताच एक 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 मल्ल राबलेच पण ते दोग जाण मस्त हड समची दष्टपुष्ट जावन आशिल्लेच आनी मुष्टीक आनी चाणूर तसले दोग जाण मल्ले दिसता सची हांच्यान सर्व वर्लल मल्ल दिसताच आनी कसं करका इतली कोणे एक विंगड कोणे जाल्यार भिवन कसं एक या जेवका ते 12 वर्सां आमी चरळू इतली मल्लान आमकां सुत्तू घालला म्हणून सांगता कसं एक विषय कशें आसतालो म्हण पळया वैरी कमसो बसला आनी हांसताच कसं कर तूं पळय आम तेन्ना हांनी कसं उरलेले गो तसं हांनी पुरे जनांक मारन बयशांनी आपास म्हाका समय जाता हांगेलान तूं बलिश्ट दिसचे म्हाका हांनी दोग जाण सुरवेक तुमी दोग जाण येया तुमकां हांव संहार कोन्न दाखयत कसं म्हणून मागीर तुमकां ताकत असल्यार वरलेले या तुमकां मागीर आनी काही मन असल्यार तुमी मरलेले या सुरवे हांनी दोग जाण येवचे हांगेल दोग जाण जाल्यार आमी गेल पौरुश दाखयता हाकाची महामल्ल भंग न्याय म्हणटाच खंयची एक दाखोवका जाल्यार सामर्थ्य दाखोवका जाल्यार पुरे जनाले तर सामर्थ्य दाखोवका म्हण ना पण तांचो अत्यंत बलिश्ट आसा ताका एक पेट्ट मारल्यार पुरो वरलेल्या पुराणा मारलेल्या रितीरीच तशी हे एक समय आनी म्हाका मस्तना तशें हांव सुरवेकट तुमी येया तुमकां हांव संहार कोन्न दाखयता म्हूण सांगून चाणूर आनी मुष्टीक येयलेच चाणूर आनी मुष्टिका ओटो थंय हें जाता तेदना मुष्टिकाक आमी सांगतना मुष्टिकाक चाणुराक रामकृष्णान संहार केल्लो म्हूण तितलें सांगताच कोण कोणाक केलें म्हणल्यार तसलो विशय कळना मुष्टिकाक कृष्णान संहार केलो चाणुराक रामान संहार केलो बलरामान संहार केलो अशी हांगेल ओटू परस्पर जावन आशिल्लें तसल्या मल्ल युद्ध जातना ते वयल्यान कंसय सांगताच अशेंच धर ताका अशेंच कळ्ळी म्हूण सांगून कुस्ती हे करतना जाताच कसं जाल्यार हांगेले जावच्याक सान चरणू अशा बरोच जाल्यार तांकां सर्व भून मारन एक मटा उमोळण काडलेल्या रितीर ते मुष्टीक आनी चाणूराक संहार करताच विशेष जावन आमी काही जाल्यार आजी काही जाल्यार आमी कृष्णाष्टोत्तर इत्यादी पारायण करतना हें पुरे अनुसंधान हाडगा खाली नांव मात्र सांगून वताच मुष्टिकासूर चाणूर मल्ल युद्ध विशारदाय नमः पूण इतलें सांगताच मल्ल युद्ध विशारदाय नमः म्हणून सांगून वता शिवाय तंतशील तसल ते परमात्मा लीला ते आमी सांगतना ते एक 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 नांवां सांगतना आमी तरी अनुसंधान हाडता वय जाल्यार सगळे कृष्ण लिलेक पंत मना येता अशी खंयची कृष्णाष्टोत्तर इत्यादी पारायण करगा तशीची चाणूरा आनी मुष्टिकाक संहार करतनाची बरलल मल्लाक कळ्ळी तांगेल कसं योग्यता हांक कसले करून जम
कडेर कोणाही हक्का संहार करच्या भायर सर न्हित येवच्या भायर सर कडेर कंसू येता कंसा नेत्ता नाही जलेर ते वैरी देवकी आणि वसुदेव आदरला कारागृह आदरला अंचाण कंस राबला ताक कसल्या म्हणून सांगल्यार अंचाण कंसाल एकच आणि तरी मग संहार केलो तेन्ना तुम्ही ते देवकी आणि वसुदेवा संहार कर आणि मग तरी तो घाल्लो देवकी आणि वसुदेवा तो तुम्ही संहार कर आणि हांव ताका सोलवायले रे तांक तशी सोड काम अंचाण उभयत पाशार जीव म्हणटाच अंचाण सोलवायले रे ते हावस बापूस हें जाता अंचाण हांनी सोलवायला हांगेले जीवन गेले मागीर यो हावस बापूस संपणीत की म्हणाल विषय आसना अशें आसतना दोन्ही रितीर एक म्हणटा बांदून घाल्लेले रितीर जेता परमात्मा कसं आसा द्रव्यम कर्म च कालश्च स्वभावो जीव एव च यदनुग्रहतः सन्ति न सन्ति यदुपेक्षया सगळे भागवतात सारक सगळे सच्शास्त्रा सारांत सांगेत एक श्लोकात ते परमात्माला अधीन कसं पुरे असं म्हणून सांगले रे द्रव्यम कर्म च कालश्च स्वभावो जीव एव च या 5 विषय के परमात्माला अधीन सर्व द्रव्यमय जावनशील तसल प्रपंच सर्व पदार्थ कसं पुरे असं ते पुरे परमात्माला अधीन कर्म आम्ही करत असल सर्व कर्म आम्ही करत सर्व चेष्टा ह्या परमात्माला अधीन काल खंयची समयाचेर कसं जाव का अशी कोरका तशी कोरका म्हणून सांगून खंयचे काल निर्धार करतात हे काल तर परमात्माला अधीन स्वभाव खंयचे हक्का आज पुरे सायंटिफिक हांतूक पुरे वताच एक विषय हे अशी कसला तशी कसला नाही म्हणून सांगले रे कडेर सायन्स आन्सर दिवच कसला हे ताजे नेचर हे ताजे स्वभाव स्वभाव कसला का म्हणून प्रश्न करूनच ताजे प्रयोजन नातील तसल विषय तो स्वभाव एकल्या केलो जण तोच स्वभाव तो ताका कसले एक अपरिहार्यता म्हणून विषय सांगतात जत स्वभावही जाल्यार खंयच्या अधीन म्हणून सांगल्यार ते परमात्माला अधीन हे स्वभाव कसला का म्हणून सांगल्यार परमात्माला इच्छे ना म्हणाल तसं उत्तर आम्ही देऊयात परमात्माला इच्छे तशी कसला का स्वतंत्र तो अशी ते खंयची एक स्वभाव आहे जाल्यार पुरे हाजी जाव का जाल्यार तसं स्वभाव तो परमात्माला अधीन आशिल्लो कोण मागीर जीव येवच सर्व चेतना लक्ष्मी दुकोन प्रारंभ कोण सर्व तृणजीव पर्यंत आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम देवर्षि पितृमानवाः स्तंभ म्हणून सांगल्यार तृणजीव ते तृणजीवा दुकोन सांगो धोरणो ब्रह्म पर्यंत अधिकारी वर्गांत मागीर महालक्ष्मी हाय पुरे जीवराशी खंयची आसा हे पुरे कसले म्हणून सांगल्यार ते परमात्माला अधीन तशें जावन ताणी मन करनाश कोणेय कसले तागेला उसबाबचो करूं शक्यच की ताणी प्रेरण दिनाशी तांकां कसले जावचें आस की तशी एकडची कसले आलोचना तुका संहार करचे जावं म्हणून सांगून कंसाक व्हड युद्धा रितीर कोण आनी दोग जाणांनी मेळून कंसाले संहार इत्यादी करता हे अनुसंधान काली कंसाक तेजान मारले म्हणणे सांगले काली कंस म्हळ्यार कालनेमी तशी आमगेल मना आशिल्ली तसले कामक क्रोधादी खंयची दोष आसची हे पुरे ते खंयची कालनेमील अधीन अशे ते काम पुरे एक जाव का म्हणाल तसल विषय आवैरशी तसल राग हे पुरे ताण नियंत्रण करचे खंयचे एक जाव का म्हाका हे पळयले कुडले ताजेर एक मन येवचे हे जेवचे पुरे कामान करतात त्या कामान करतानाची क्रोध येवचे त्यांची भगवद्गीतेन कृष्णान सांगितले कामयेश क्रोधयेश रजो गुण समद्भवा या क्रोध म्हणाल तसल कामान कोण जेवचे तसल विषय कसला क्रोध हम केद नेता खंयचे एक विषयाचेर कोप केद नेवचो आमकां खंयची एक इच्छा जावन आशिल्ली तसल विषय आसता आमकां इश्ट जावन आशिल्लो तसल विशय ताका कसले एक रितीर प्रतिबंधन येता वय जाल्यार त्या प्रतिबंधा वयर आमकां कोप येता आमकां इश्ट जावन आशिल्लो तसल आमगेले कोणकी बांधव्य आसाच त्या बांधवांक कोणे एकल्यान विंगडान कसले अनर्थ केल्यार जो आमकां इश्ट जावन आशिल्लो तसल आमगेलें शरीर हे शरिराक अनिश्ट करच्या कोणे भायर सरल्यार आमकां इश्ट जावन आशिल्लो तसल आमगेले आशिल्लो तसल दुड्ड संपत इत्यादी ताका कोणे इश्ट अनिश्ट करूंक भायर सरल्यार तांगेले वयर आमकां कोप येवचे हाका मूल कारण कसं कोपाक आमी दवरलेलो तसल इश्ट आमी दवरलेलो तसल काम आमी दवरलेलो तसल राग हे राग नातल्यार क्रोध म्हळ्यार विशय ना तशें हांव न्हू हे राग आमी खंय दवरताच आमी खंयच्या विशयाचेर आमगे प्रवृत्ती आसता ताजें नसकिना क्रोध इत्यादी उत्पन्न जावचे तस जाल्यार खंयची क्रोध काम म्हळ्यार तसलो विशय खंयची कंसान आमगेले नित्य निरंतर प्रति हेज्जे हेज्जेंत आमकां हेज्जे हेज्जे काम आसता हेज्जे हेज्जे कसं पळयलें रे हें आमकां कसल्यार चांग आशिल्लें जेवणान ते तशीची कसलें नासतना शीत आनी मीठ घेवन जेवता म्हूण सांगतात शीत आनी मीठ येयले कुडले तूप येयलें चांग म्हूण
तदनंतर लोणचे, तदनंतर रांदे, तदनंतर डाळी, तदनंतर शित्ता घ्या नाही बासमती तांदूळ असल्याच्या अंगम अशी आमगेल खंचकी या असं खाऊच्या आमगेल पोट साना असच्या पुर जलरी तक्क जाव काशील तसल वैविध्यता दोन्ही या काय बा आमगेल शरीर आणतो दोन्ही जेवत एक पोट आणि एक जीभ हंतू पोटाक तृप्ती असतं की जिब्बे तृप्ती नाक कितले खावं कितले जेवण जेव त्यानंतर अपास एक कसल्या गोडशे पडेल कुठले अपास त्या खाऊ का म्हणून दिसता कसल्या का अंग पोट नाक म्हणतास गळ्याला ते भरला जलड जिब्बेला ते जेव काय साम अशी आमगेल खंचकी एक जिब्बेक तस जाव नो परमात्मान इंद्रिय दिल्या पुरे इंद्रिय दिल्या आमक असे 5 ज्ञानेंद्रिय कंच दोळ नाक घ्राणेंद्रिय तदनंतर कान तदनंतर त्वक आमगेल स्किन तदनंतर जीभ वागेंद्रिय अंतु पळया तुम्ही आमगेल त्वगेंद्रियाक कसले एक बंद याना कसल्या आउटर कवर ना कसल्या एक अप्पळ्यार कुडले त्वगेंद्रियान कळता नंकाक कसले एक बैली याना खाली रोम मात्र कसले एक वच्चा नज्ज म्हणून सांगताक तक जाव का जलाल तसं प्रोटेक्शन मात्र कंचे परंबोळ जो घाणी जो कसले थंय असले सुरवे नंका वत्ताचीच नंका आपास कसले बंधन ना कन्नाक सना एक असे असं ज्याला तज्जन कसले बंद जाऊची ना कसले एक शब्द ज्याला कन्ना ऐकू काचीच दोडाक तज्जीतले एक सना बंधनस केतन जाय त्यान काढ येतं घालेत जलरी जिब्ब एक दोन बंधनस एक ओंटस आणि एक दांतस गट्टी जाऊन असेल तसं दांता बंध नाही दिला देवाना त्या जेरी ओंटा बंध नाही दिल्या कसल्या का विंगड पुरे इंद्रिया कशी पुढे संरक्षण करूयात दोन्ही डेंजर के बाई एक दोळ आणि जीभ या जिब्बेन तेव्हा दोन काम देता एक खाली रसनेंद्रियने अनेक वागिंद्रिय सांगते तसं शब्द आम्ही वापरलेलं तसं शब्दाना करताना आमगेल कंचकी बांधव इत्यादी वाढ जाऊच शब्दाना कितली शब्द आम्ही तरी उणी करताची तिथला आमगेल संबंध चांगवर्थ आम्ही उलयतना येदे चढ उरलो नो वचकेत नाही ताजेनेच संबंध कंचकी कोणाक एक मना बेजार जाऊच अशी त्या देवान दित्ता नाही जलरी आलोचन करा म्हणल्याक एक दांत म्हणाल तसल एक बंधन त्याच्या नंतर ओंट म्हणाल तसल बंधन दोन्ही बंधन दिला आलोचन कोर्ण वापुरा आलोचन कोर्ण खायाम अशी असताना जलरी आमक कामोपभोग येता आम्ही अनेके खाऊ का म्हणून दिसत हे पुरे भितर राबून कमसान करोच खेळ ह्या कमसाल खेळा वेळार आम्ही दाखव का कसला आमगेल परमात्मा घट्टेस तुगेल कसले कितले जन असोची कितले तुगेल या असो कितले प्रवृत्त्यस आज्यापाशी चढ अत्यतिष्ठ दशांगुलम आज्यापाशी 10 अंगुल चढ रबला तो सर्वत्र व्याप्त जाण रबला तो ह्या अनुसंधान दोन सर्वोत्तम तो परमात्मा म्हणला अनुसंधान दोन तग्गेल वैर एक मन दौंडा का तग्गेल वैर मना इंद्रिय निग्रह कोर का अशी कोरनो तग्गेल वैर तरी विराग वैराग्य म्हणल शब्दा का दोन अर्थ एक विंगड खंचे विषयाचे राग चाणज्य म्हणल एक जलर विपक्षी परमात्मा नो हो वी म्हणला परमात्मा म्हणून अर्थस विराग हा एव वैराग्यम परमात्मा वैराग सुका तेदा ना ऑटोमॅटिकली तसल एक उत्तम जाऊन असेल तसल वस्तू विषयाचे राग असताना या अनुत्तम जाऊन असेल तसल सर्व विषय नक्क म्हणून म्हणायत अशी कमसमथन खाली देवाना ते दोष केल्या म्हणाल्या ऐतिख्य मात्र नाही नित्य अनुसंधान कोण आमगेल भितर असेल तसल त्या काम इत्यादी का त्याग करत तसल एक सदबुद्धी हे देवान आमकां दिव का म्हणून त्या श्रवण कालाचेर पुराणान प्रार्थना करचे तशीची परमात्माला नाना रितीरी हे जद्दा हे कमसाक दोग जन बायल अस्त्यनी प्रास्तीम आणि कोण म्हणून सांगल्यारी जरासंधाले धुव तसल तन्नी कसं करताची म्हणून सांगताना अशतना शीदा वचनो बापसुले सांगताच पण अशेशी मिगेल खंचकी सौभाग्य आशिल्ले मिगेल मांगल्य आशिल्ले त्या हाण लगाड काढल्या ह्या कृष्णान लगाड काढल्या तशें हांव तूं कृष्णाक हें कोरका म्हणून सांगून तांणी तांच्यानी हें केल्या तांणी सांगताना थंय दुखून जरासंधान नित्य येवचे कृष्णाक नाना रितीर संघटन करून येवचे होंग येवचे कृष्णाला सोलवूच तशी कृष्णाला एक पळया प्रतिपंतान येताना वरलेल्याक तागेल पुरे आशिल्ले तसल सैन्य एक पुरे लगाड काडून तांणे संहार करचे जरासंधा मान धोंडाच अशी 70 पंत येत काही जरासंध 70 पंत धोंडायत हे कृष्णाला एक वैभव पळया
कृष्णानं आज ते जरासंधा कशी रामांता हाकम मरीच्या मारण्याची खाली वर्णास्त्रान सोन मागीर मुखा संधान संहार केला तशी जरासंधा खावणे मिगेल खंचकी पूतू वायू भीम जाऊन येता ताकताची एक श्रेय मिळका जरासंधा मरल श्रेय भीमाग मिळका म्हणला का 17-18 पंत जरासंधा नेत्र आहेत तने तक क्षीण शक्ती कोरण तक धावटायला शिवाय ते परमात्मान कसं करणे तक संहार करणे अशी परमात्मा विचित्र जावन असेल तसं लीला ह्या जत्ता असता इकडचा ना परमात्मा कसं करता म्हणून सांगले रे मथुरे दुकुनो द्वारके एक पंत करताना अशी 16 पंत की जल्ल्या 17 पंत येताना इतली पंत धावटायला ह्या पंत कसं करता म्हणून सांगले रे मथुरे दुकुनो द्वारके वचन राबता ताज्या पुढे ते कसं करता म्हणून सांगले रे भीष्म को म्हणाल तसं राय असेल तो भीष्मक रायाक जोर मन कसला म्हणून सांगले रे कृष्णाल वैभव इत्यादी पुरे ऐकलेच तर शावनो कृष्णाक तगेल धुवेक दिव का म्हणाल तसला इच्छ करताना तक्का त्याग जन चलाचरण येशिलेच तंत मलगडो रुक्मी म्हणून तक रुक्मी कसलो म्हणून सांगले रे तो बित्त वयला महाअसुर तक्का कृष्णाक बहिणी दिवच्या नामाका तर शावनो हांव कसं कोरका म्हणून सांगले रे मिगेल अत्यंत मित्रस तो चैत्यराय जावन असेल तसं शिशुपाल तसं शिशुपाला आवडतो मिगेल बहिणी देऊ का म्हणून सांगून तो निर्धार करता आणि सुरवेली किल कसा म्हणून सांगले रे स्वयंवर कोरचे कृष्णा काय आपोचे पुराण आपोचे तिक तरी कुश असवायचे ती कृष्णा कोरम तिक कृष्णा वैरी मन असेल जलरी चैत्यराया शिशुपाला देऊनच वाढली का म्हणून आणि निर्धार करताच तेदना ती एक ब्राह्मणाला करेन ती कसं करता म्हणून सांगले रे हा पत्र बरेत काय भुवन मंगल मंगलंते तुक पुरे पडेला मक्का शिशुपाला ओटो ब कंचकेरी तिरी विवाह कोरका म्हणून मिगल भाव बाहेर सरला मक्का शिशुपाला ओटवाडी करू ना तू येऊन मक्का कंचेरी तिरी वर्तवय जलेर तेदना हांव जीवन करता नाही जलरी म्हाका जीवनय नाका मक्का तू सोनू विंगड कोणेय बामून जावची योग्य ना जावच्याक रुक्मिणी म्हणा साक्षात महालक्ष्मी ती महालक्ष्मी बायल जाव आणि परमात्मा महालक्ष्मी बायल जावन कोणा धोरका त्या परमात्मा ना धोरक विंगडा कोणाकय जाल्यारी तिका हे करू जायना सांभाळचो जायना परमात्मान कोणा ओटी एक धोर या रब्बुका संसार कोरका जाल्यारी थंय महालक्ष्मी विशेष जावन सन्निधान असका परमात्मान कोरच्याक षण्मयीशी तशीची सहस्र षोडश स्त्री सहस्रेशाय नमः 16,000 अंक या कोरणच्या पुरम जे तंगेल ओट विहार करताना साक्षात त्या जीवा ओट विहार करणी के परमात्मा तंगेल भितर महालक्ष्मी प्रवेश जावनोची त्या महालक्ष्मीने सर्व दिवस के त्याती गेले खोड सेवा येनो धन्यळो लकुमी यंथा मान्यळो सर्व कसले एक परमात्मा वचुका सर्व परमात्मा सेव करता जलरी प्रत्येक विषयाचेर तीन प्रवेश करचास कशी खाली दिवच्या मात्र तिगेल दुखून वचून मात्र म्हणणे त्या द्रव्यांत जलरी परमात्मा अंतरापचास एकली कोणे एकल्या नेऊन परमात्मा का वारी घालता म्हणून राबलेर तिकेल भितर राबून हिने मार घालचे तिथल्या वेळा नाही अंचान त्या खंची वारी घालची तसल व्यजन असं त्या रुपारी तीन राबच्या तिथल्या वेळा नाही वारी रुपारी ते परमात्मा तीन वचन मिळचे अशी हज्जेन करताना ते परमात्मा संतोष दिवच्यात सर्व पात्रांत राबून तसल सेव करत असल ती महालक्ष्मी तशी सर्व जना ओट परमात्मान षोडश स्त्री सहस्री जन्मा 16,000 जना काही या केलेरी कोणाकही जलेरी साक्षात जाऊन संबंध पिढी कोणाच्या नाही जाईन ते परमात्मा सन्निधान जाऊ अशी परमात्मा विशेष जाऊन असेल तसलं या करताना थंय रुक्मिणीला हज गोस्कर ते परमात्मा बाहेर सरता परमात्मा बाहेर सोरनो ते वताची ते वाचताना ते कसं करता म्हणून सांगले रे एक संप्रदाय सभा वर्डिके पुढे पार्वती पूज कोरका म्हणून एक संप्रदाय तसलं पार्वती पूजन इत्यादी करता असताना थंयची पार्वती देवालय आणतो ते परमात्म्याता ते अपहरण कोण वता अंचान पुरे जन कसं करताची म्हणून सांगले रे भारी संतोष रुक्मिणी एक योग्य जावन असेल तसल वरू मेळ्ळो तसल महा अनर्थकार जावन असेल तसल शिशुपाला अपेक्षा कितलं उत्तम जावन असेल तसल तो परमात्मा हिक सांगील वर वय जलेर सगळे जगत्यांत अति सुंदर जावन असेल तसल्या अत्यंत पवित्र जावन असेल तसल्या एक स्त्री असा कुलभूषण असा ती रुक्मिणीची तिक्क कोणी एक पाणी ग्रहण कोरका वय जलेर
त्या परमात्माने अशें कोणेय जायना म्हळें तसं एक निर्धार पुरायणाला तशिलो तशें जावन न्हू तसल त्या परमात्मा मेळतना भारी जनाक संतोष जालो जाल्यारी अंचान कसं येता म्हूण सांगल्यारी रुक्मिणीक परमात्मान वेल्ला म्हणटात भाव जावन हांव निर्धार घेतले ते कशी ताण हें करूं जाता फार केला आमगेले गरकड दुखून सोदतो म्हळ्यार रितीरी रुक्मी मागशी धांवून गे रुक्मी मागशी धांवतना थंय पास येता बलराम येता बलराम येवन ते रुक्मीक बोधन करता तशें कोर नाका खंयची जाव का जाल्यार तसो जाल्यार हांगेल खंयची बंधन आसा हें हांव पळयलां अनंत जावन ही रुक्मिणी तुगेल भयणी तो कृष्ण तो वसुदेवाल पूत म्हणाल तसल भामन तुका नाका नित्य जोडी हे हांकां कोणेय बी दूर करूंकय जायना हांकां कोणेय लागी हाडूंकय जायना कसो लाग केन्नाय ओट्ट मेळ नासता अशी आशिल्ली तसल तांगेल खंयची एक हें आसतना तुज्यान कसले करूं जाता म्हण लेखूं नाका तूं नितळची ओंग दुखून भायर सर म्हूण सांगून ताका बोधन कोर थंय वचून जाल्यार परमात्मे हें करतना रुक्मिणी जाल्यार दृढ जावन राबता परमात्मा जाल्यार ताका सोलसिता सोलसूनय तागेल खंयची एक प्राण इत्यादी तागेल काल जाय न्ही म्हूण सांगून ताका तशी सोडून परमात्मा भायर सरता द्वारके येताच द्वारके येतना कसं वैभव म्हणजे पुरे जनाक एक संतोष कसं अत्यंत योग्य वराक योग्य जावन आशिल्लें तसो वध मेळ्ळ्या आमकां पुरे जनाक आजी ताय बाप्पू सो इत्यादीक म्हूण आमी कृष्णा पळयला आमकां एक अवसूल प्रेम दिवच्याक महालक्ष्मी येयली आजीक पूर्ण जाल्लें आमगेलें समाव हें घर भरलें आमगेलें म्हळ्यार रितीरी एक घर भरावणे आशिल्लें तसो एक संतोष ते सगळे द्वारके आशिल्ले तसले जन पळयता आसाची ती महालक्ष्मी येतना आपास्तय आशिल्ले तसले एक संतोषाची हें सांगता म्हूण आसवा तसल एक महालक्ष्मी विशेष जावन आशिल्लें तसल आगमन थंय द्वारका पट्टणान जाला पुरे जनाक एक आनंद उल्हास अशीची हें करतना एकान एक दिसाक अशी जीव हें चलता आसा तेन्ना सतराजीत राय म्हूण एकलो आशिल्लो तो सतराजीत राय कशें आशिल्लो म्हूण सांगल्यार नित्य सुर्याक दिवका जाल्यार तसल अर्घ्य प्रदान इत्यादी कोण सुर्या उठूची एक विशिश्ट मैत्री आशिल्ली तागे ताण एक दिसा हें करतना सुर्याले खंयची एक म्हणल्यार सुर्या पळयतना हागेल खंयची एक सेवेन करतना हागेल खंयची एक मैत्र्यान करतना ताका अत्यंत संतोष जावन सुर्यूची तागेल अंशरूपार आशिल्ली तसल एक सेमंतक मणी ते काडटना सतराजिता दिता सतराजिता दितना ते सतराजीत कशें करता म्हूण सांगल्यार त्या मणी घालून द्वारका पठणा प्रवेश करता द्वारका पठणा प्रवेश करतना पुरे जनाक ह्यो सूर्योदय यांच्यान कशें येयलो तेंच्यान द्वारका वतना अंच्यान पूर्वोदय पूर्वादकून सूर्य येता आसा आपा सूर्योदय जाली की म्हळ्यार रितीरी तांकां एक भावना कसल्याक सुर्याचे एक अंश तंतू विशेष जावन आशिल्लो तसो प्रकाश येता तशी सतराजीत राय येता आसा येवन कृष्णाले जरा राबला पुरे तागेले एक कौशल्य इत्यादी कृष्णान निमगिला निमगून भारी छंदस्मू हे मणी थंय दुखून मेळ्ळ्या म्हूण कृष्ण निमगीत अशेशी सुर्यान दिल्लेले तशें जावन ह्या घेवन येयला म्हूण सांगून ते थंय आशिल्ली भेट इत्यादी जाता आपास तो भायर सरता भायर सरून सतराजीत राय तागेले खंयची आस्थाना वता एक दीस तागेल पूत ते मणी घेवन तो मृगये वता मृगये वतना थंय कसं करता म्हूण सांगल्यार सिंह येवन त्या पळयतना खंयची एक प्रकाशमय जावन आशिल्ली तसलो वस्तू पळयतना हें घात करता जो हें अमूल्य म्हूण सांगून सिंह येवन तागेले राजकुमाराक संहार करून त्या मणी व्हरता सतराजिताक पूत येनी मणी दिसतना ताका संशय येता कसले म्हूण सांगल्यार कृष्णान निमगिलन ह्या मणी कसले इत्या म्हूण सांगून कृष्णान ह्या मणी विशयाचेर विचारलेले तशें जावन कृष्णान मिगेल पुत्ताक बंधना घालून तागेले आशिल्ले मणी काडला म्हळ्यार तसलो एक विशय हक्का हें जाता तेदना कृष्णाले वचून तुची मिगेल पुत्ताक हें केला कारागृहा घाला आनी तुगेले गी मणी आसा तूं चोरला मणी अपहार केला तूं स्थेय मकारशी तूं स्थेय केल्या म्हूण सांगून थंय परमात्माले दरा राबतना तेदन परमात्मा सांगता की नाम हर न्ही त्यान सांगता तूं इतली काल भितर मणी हांडिल्यार जाल्यार न्ही जाल्यार हांव तुगेले युद्धाक येता परमात्मा कांय युद्धा भयना जाल्यार आशिल्लें तसलें एक मित्रत्व आशिल्लें तसल बांधव्य योग्य जावन आशिल्लें तसल भक्तूची अशी आतां राबता वय जाल्यार म्हळ्यार तसले एक भावनेरी थंय परमात्मा भायर सर भायर सोर न्हू थंय विशेष जावन हाक एक सांगची क्रम आसा कसले म्हूण सांगल्यार चवथी चंद्रा कृष्णान पळयलेले के बाबा
तस जावन चौथी चंद्रा पळयलेलो देखून हे कृष्णाक असल एक अपवाद येयलो. तस जावन आजी काही जाल्यारी चौथीक चंद्रा पळोव नाकाची पळयलेरी तक्स प्रायश्चित रुपारी हे सेमंतक म्हणी उपख्यान मोणका म्हणलें तसले हेच तशी हे पळयला म्हणल्याक तो भायर सरता, भायर सरून पळयता थंय एक रान्ना पळयता तागेले पुत्ताले शव थंय आसा. तदनंतर सिंहान तांतू बरगिल्लेशे आसा. तशें जावन सिंहाल पदचिन्ह पळयता. ते पदचिन्ह पळयतना थंय आपा सिंहाल शव मेळटा. थंय एक करडेन बुडकून घाल्लेशे आसा. त्या करडेले पदचिन्ह पळयता एक गुहे भितर रिगून आसा. हे अशीची मागशी वचून ते गुहे भितर प्रवेश करता परमात्मा. प्रवेश करतना थंय ते लांबयला के बताय म्हणी अत्यंत धाड जावन आशिल्ली तसल्या अंधकूपशे आशिल्ली तसल गुहा ताजे भितर अत्यंत प्रकाशमय जावन आशिल्ली तसल ते एक हे म्हणी तसल म्हणी थंय आसतना त्या पळयतना थंय तो परमात्मो थंय म्हणी काडू वतना अंचाण जांबवन प्रवेश करता. जांबवंत आवटू परमात्मा युद्ध जावन कडेरी जांबवंत हें जेतना तो मस्त पेट घाता. पेट खावन कडेर परमात्मा पळयता. तूं विंगड कोणेय म्हाका कळ्ळ्या तूं कोणेय मिगल आराध्य जावन आशिल्लो तसल रामचंद्र तूं. तेदना परमात्मो कृष्ण आशिल्लो तसल रामरूपार दर्शन दिता. रामरूपार दर्शन दितना हें कसल्या जल्ल्या म्हणलें तसल एक भावंत परमात्मा दाखयत. म्हणल्यार युद्धा गोस्कर भिवन बिणी परमात्म केलेलें न्ही. तागेले भक्ता उद्धार कोरका म्हणलें तसल उद्देशान थंय आसा कोण जांबवंतान रामायणा वेळार निमगिलेलें कसल्या म्हूण सांगलें रे हांव तुगेल ओट्टू राबून हें पळयलां जे तुगेलें सामर्थ्य कसा म्हूण म्हाका एक पळोवता तुगेलो ओट्टू म्हाका एक द्वंद्व युद्ध कोरका म्हणून परमात्माला दवरलेलें. तेन्ना रामान सांगिल्लें की मुखार हांव करता कृष्णा अवतार येतना हांव तुगेलो ओट्टू द्वंद्व युद्ध करता आनी तुका सोलवान दाखयता. अत्यंत बलिश्ट तो तसो जांबवंत. तदनंतर ताणें कसो करचें आशिल्लें म्हूण सांगलें रे खंयची एक विशेष जेवण आशिल्लें तसल वामनाल उपासक जांबवंत. वामनाल गुणगान करूनची सर्वत्र भोंवचे आशिल्लें. तसल जांबवंताक त्या परमात्मा पळयतना अत्यंत भक्ताल वैरी कोण नमने अनुकंपा तांणी कसो निमगेले रित्या दिवं तसल एक स्वभाव. तेदना कृष्ण रामावतार दाखयता थंयची कृष्णा पळयता साश्टांग नमस्कार करता. देवा सगळें जीवन तुगेलें रे हें म्हणी कसो तुका वैरी म्हूण सांगता ता जोडोची आनी म्हाका प्राय जाली. ही कोण की सत्यभामा ही साक्षात सीते म्हण के दिसता म्हाका. सीतेनच मिगेल वेन अनुग्रह करून ती लक्ष्मी नेयल्या. तशें जावन ही जांबवती ही तूं ओरका म्हूण सांगून ही जांबवती कोण म्हूण सांगल्यार षण्मयी शिलान ती एकलीच जाल्यार तिगेलान ती एक विशेषत के कसल्या म्हूण सांगल्यार षण्मयीशी म्हूण सांगल्यार तांणी जेवच्याक संची हांत येताच कक्षान सुर्वे कक्षा परमात्मो तदनंतर महालक्ष्मी तदनंतर ब्रह्मो वायु तदनंतर सरस्वती भारती तदनंतर गरुडशेष रुद्र पंचा पोझिशनारी संची पोझिशनार षण्मयीश. ह्या षण्मयीशींतू जांबवती एकली जलरी केतन परमात्मा लोट हें करतना केतन लक्ष्मी प्रवेश जाता की तिगेलांतू तेदना तिगेल योग्यत कसला म्हूण सांगल्यार शेषाक समतुलन जालें तसल योग्यत एक कक्ष वैरी गरुड शेष रुद्राल योग्य तेरी ती येत तसल्या महाभाग्यवंत त्या जांबवंताल खंयची पुण्या फलान करतना तसली जांबवती ताका धू जावन मेळटा. ती कसं करता म्हूण सांगल्यार कृष्णा ओटूची ते विवाह करून ते पेटयता. अंचाण सेमंतक मणी घेवन जांबवती घेवन श्रीदा यो सत्राजित रायाला येता. सत्राजित रायाक तेदोळ भितर कुतूहल अयो हांव अशी करूं नज्ज आशिल्लें. त्या समयाचेर हांव उरलें कृष्णाक कसं जेवचा साजेन म्हणून रितीरी तवे जाल्यार भायर सोरून येता. भायर सोरून येवन शिदा ताणें भायर सोरका ते भितर कृष्ण येवन तागेले एक मणी दिता आनी पळय तुगेले मणी अशें चलल म्हूण सर्व वृत्तांत सांगता. तेन्ना हाका आनीकय मस्तेक भित्त वयल्यान बेजार सूर जाता. देवा हांव कसो चूक केलो रे देवा. तूं कोण यस्य भासा सर्वमिदं विभाति. तुगेल कंचकी तापान करतना सूर्य चंद्र हांगेल पुरे कंचकी एक तेज आसा हे तुगेल तेजान करता. तसल सूर्याकच तूं एक तेज जाल्यार तुगेल तापान करतना तुगेल तेजस्सान करतना तांणी हें जावचें
असल तुगेले एक तेजस, असल तुगेले एक सामर्थ्य, असल तुगेले एक वर्चस जाल्यार तुका त्या सूर्याच एक अंश तुका जाव का म्हणून आशी तरी कशी येवची. हे अत्यंत जडभूत जावन आशिल्लें तसं मणी कसल्याक सगळे सूर्य येवन तुगेले रपता. त्या सूर्यान रपल्यारीची तर खंयची एक रितीर सूर्यामध्ये एक टॉर्च घाल्या कशी तशी तो सूर्यूची तुगेले जरा तितली क्षीणक शक्ती जावन आसता. तसल तुका खंयची रितीर हांव हें कोरका, हांव तुगेले वचून या सूर्याल खंयची साना मणी घोस कर तुके हें म्हणून तुगेले वयर अपवाद घालना रे दवा. हे मिगेलो व्हड अपराध जालो. हसल हांव अपराध करून नज्ज म्हणले रितीर तो सतराजी तर आयक कसं करता म्हणून सांगले रे त्या मणी ते परमात्माक समर्पण करून हे हांव खाली मणी दिल्या पावना हाजोट मिगेल कन्या मणी दिता म्हणून सांगून ती सत्यभामे कही जाल्यार ते परमात्मा वोट हें करता. अशीची काळिंदी हाजोटू अर्जुनाल वोट वतना तशी काळिंदी भेट जावन थंय वेज जाल्यार काळिंदीन मेळ अशी नाना रितीरी ते षडमहिशी जायत. हे पुरे कृष्णाक वाडीक जेवचे विशेष जावन आशिल्लें तसलें ते परमात्माक सांगताच. परमात्मा इतली वाडीक जाली तितली वाडीक जाल्या जाल्यार भागवतान सुरवे येता ते परमात्मा सौंदर्य कशी ते परमात्मा लावण्य कशी म्हणून सांगले रे. आनी पुरे जनान मेळ्ळे जाल्यार ते परमात्मा एक रोमाकय रोमांचन हाडच्या शक्य ना. सगळे शरीरा रोमांचन नाही, एक रोमाकय रोमांचन हाडच्या शक्य ना. तसं लावण्य त्या परमात्मान, तसं सौंदर्य त्या परमात्मा तंगेल भाग्य त्या परमात्मान मेळचे. हक्क काय तंगेल कसले अपेक्षा ना. कसलं का यत्र त्रिसर्गो मृषा भागवत सुरवेक सांगता सगळे 3 सर्ग म्हणून सांगता ना तेजो वारी मृदाम वारी सर्जना म्हणून सांगले कशी एक उदकान तू रिफ्लेक्शन करता की तशी आहे सगळे जीव सृष्टी तशी म्हणून सगळे हे जीव प्रपंच परमात्मा गोस्कर कसला मृषा व्यर्थ ते महालक्ष्मी दो कोण सर्व चेतन प्रपंच परमात्मा खंचे एक उपयोगाना. तशेंच ना 16,000 नाही कितलेच सगळे जगत आशिल्ले तसल सर्व स्त्री जाल्यार परमात्मा पत्नी म्हळ्यार तक तज्जेन कसले जावचा ना. यत्र त्रिसर्गो मृषा असल एक अनुसंधान दोन परमात्माक असल चापल्य हे म्हणाल तसल एक परिकल्पना हाडूनच तांगेल सौभाग्य अशी आलोचना करा. त्यांनी कितली पुण्य केलं, त्यांनी कितली तपस्या केला. परमात्माला एक पण पुढे आम्ही बायल जाऊ का म्हणले कोण. कितली जण पुण्य करतात, कितली जण प्राप्त जात तसल सौभाग्य. सर्वोत्तम जावन असेल तसल मिगेल बम म्हणून उत्तम म्हणून सांगचे हो विषय. सर्वोत्तम जावन असेल तसल परमात्मा मिगेल बम म्हणून जावन मेळका जाल्यार आजीक बमणाला देव पळया म्हणून सांगून भायर सरताच. देवूची बम म्हणून जावन मेळची म्हळ्यार कोण नमने सौभाग्य ते. कितली त्यांनी तपस्या केल्या, कितली त्यांनी हे केल्या, तसल तपस्या मिरवून त्या परमात्मान अनुग्रह केलेल्या का तसल एक कानुन्य दवरलेला का ताका आमी आजीक द्वेष उरलो तसल एक परिस्थिती आजीक कलिकाला हे दिला. असले भावन जेवो असले एक परिकल्पन जेवो खंयचे कालाचे विचाराच योग्य जावन आशिल्ले तसले तांगेर एक महत् पुण्य राशी आमी परिकल्पन करका. कोण नमना त्या परमात्मा मेळका जाल्यार त्या परमात्मा वाट संबंध करका जाल्यार परमात्मा पळोवका जाल्यार कितली पुण्य जावका. परमात्मा विषय ऐकूका जाल्यार तागे नामस्मरण करका जाल्यार इतली पुण्य जावका. तशें आसतना ताकाची बंबूण जावन मेळ्ळेल्या तांगेल एक पुण्य राशी कोण नमनाची, तांगेल एक महत्व कोण नमनाची, तांगेल एक महात्म्य कोण नमनाचे म्हळ्यार एक परिकल्पन दोन हे सर्व पळयतना कितली धन्यतांनी म्हळ्यार एक भावन येता. तशी परमात्माला अंजण तांणी अस्तिप्रास्तीन अपास हे करतना थंय कसं करता म्हणून सांगले रे तितली भितरी तांणी पांडवांनी जलरी तांगेले हें जाल्ला थंय हस्तिनावतीन तूं कृष्णू हागेल मंत्री अक्रूरा पेटयत घेत येद भितरी कंसा संहार करून अक्रूर कृष्णाले आसा कृष्ण अक्रूरा पेटयता. अंचाण पांडवाक तुम्ही जावका जाल्यार तसले हें न्ही कोरका योग्य जावन आशिल्लो तसलो तो धृतराष्ट्र आसा. धृतराष्ट्राक तांणी ते सांगला तसले धर्मराय जन्म आयला. धर्मरायाक तूं अंध जावन पुत्रांध जावं नाका, मोहानंद जावं नाका, दृष्टीनंद जावनच्या पुरो जाल्यार न्यायानंद जावं नाका. योग्य जावन रायाल पोझिशनार बसला, तूं रायाल स्थानार बसला, तूं कोरका जाल्यार तसलो न्याय करी, अन्याय कोर नाका म्हळेल रितीरी ते परमात्मा खंयची आदेश घेवन अक्रूर थंय वचून सांगता. जाल्यार तांकां सुरवेक राज्य इत्यादीक दिता. राज्य दिल तशी परमात्माक असो हेजे राज्य विभाजन कोणपुणी दिल ना म्हणून सांगून एकडच्यान राज्याचे हें पळोवच्याक थंय ओंग येता.
थंय निमगीतना युधिष्ठीर निमगीतके म्हाका विंगडकंचे राज्य नाका खांडव प्रस्तदी पूर म्हाका तदना विदुर आणि भीष्म सांगता की अयो खांडव प्रस्थ कसाला निमगिता खांडव प्रस्थांतू आता विशेष जावन थंय नागा संपत राबल्या त्या नाग कसाला स म्हणून सांगला रे ते पुरे तक्षकालत ही नसच दुष्ट स्वभावाच असच तांकां पुरे जनाकय मायासुराल खंयची छत्रचागेर तान राबलेच तश जावन थंय तांगेला वैरी विशेष जावन इंद्राने ताका तक्षकाक अनुग्रह केला कसले म्हणून सांगले रे तुका हंग कोणेय बाद दिना अशी कसले तुका जायना अशी पळोवची काम मी गेले म्हणून सांगून इंद्रान ताका वचनय दिल्या तश जावन थंय तुमी निमगू नाकाच योग्य जावन असेल तसं इकड खंयचे पट्टान निमग्या म्हणून सांगतना ना हे पुरे खंयची एक संपत्त आत्ताय केलेलं असं हे पुरे हाण कणके आमगेल मालगड्यान कोण दवरलेलं तसले आम्ही कसले कोण दाखोवक आम्ही कसले देव का जाल्यार आमगेल पौरुष आमकां देवान दिला आमकां एक देवान सामर्थ्य दिल्या त्या सामर्थ्याक वापरून हांव तरी कसले कोण राबता जाल्यार हांव तेदन राय मनशाक समर्थ जाता हांव मिगेल बलान राज्य हांवका म्हूण सांगून खांडव प्रस्ताव तूं वताची खांडव प्रस्ताव वचून थंय पळयता थंय तक्षकाल हें जाता थंय तो कसो करता म्हूण सांगल्यार रे रणाक उज्ज घालच्याक अग्न्यस्त्र सोडता अग्न्यस्त्र सोडून त्या अग्निदेवा लागीं अर्जुन प्रार्थना करता पंग आशिल्लो तसले खंयचे एक प्राणीक इत्यादीक तूं नाश करूनच कारण कसले म्हणून सांगले रे आनी येवका जाल्यारीची सर्पान हांकां दंशन करून हांगेल सर्व प्रजा नश्ट केले तेच जावन हाणें अग्न्यस्त्र सोडून थंय आशिल्लो तसले मायाची खंयची एक फाटीबलान करतना ह्या मटा उडता आसच तशें जावन थंय आशिल्लो तसले माया सुराल माया ह्यांनी खावका म्हूण सांगून त्या अग्निदेवाक प्रार्थना करून अग्न्यस्त्र सोडतना थंय हें करतना तक्षकाक तागेल सर्व चिल्ला बिल्ली कसल्याक सर्पाक हुंसाण जायना सर्प केन्नाय तंप जावका म्हणून सांगता पूज्य लागली कुडले थंय आशिल्लो तसले सर्व सर्पांक जाल्यारी एक मटाक हें बाद सुर जाता तांणी थंय लोकून एकड तेकड करून आपास तक्षकाले प्रार्थना करताच तक्षक हे जाल्यारी तेन मायासुराक सांगतना पळय अग्न्यस्त्रान करतना सर्व हें जाताच मिगेल माया शक्ती क्षीण जाल्या तशें जावन तूं आतां इंद्राका सांगता म्हूण सांगतना इंद्र थंय प्रादुर्भूत जाता इंद्र प्रादुर्भूत जावन अर्जुना सांगता तूं मागशी काडी पोंगा तांणी राबोवची अशी तशी म्हूण सांगतना तांगेल संवाद जाता संवाद येतना थंय एक युद्ध शे जाता तेदना परमात्मा इंद्रा सांगता पळय तुका हांव फुडें खंयची गोवर्धन धरतना जाल्यार तुका हांव बुद्धी सांगल्या अहंकार पडूं नज तूं खंयची एक दिल्लें उत्तर आसच्या पुरो जाल्यार उत्तर केद्दोळताय राबोवका एकल्यान न्यायार शिताय राबोवका एकल्यान धर्मार असलेरी तांणी तांकां दिलेलें तसलें उत्तर तूं संरक्षण करूं वचुका तो तरी तुगेलें खंयची उत्तर दोन तो अधर्म करता वय जाल्यार तूं तरी उत्तर दिवन तें पालन करता वय जाल्यार तुका हे धर्मान तितले भाग आसता तूं अधर्म करनाका इंद्रस्थानार आस तूं अशें जावन अधर्मा रितीर तूं वता आसा म्हळ्यार तसलें एक बोधन कोण अर्जुन खंयची आसा तो धर्मार आस उत्तर प्रधान न्ही धर्म प्रधान धर्माक संरक्षण देवच्याक आमगेल सर्व उत्तर आमगेल सर्व कार्य आमगेल सर्व कर्म आसता हें उत्तरच आमगेल धर्म म्हणून सांगल्यार तें आनीक चुक्केर पडटा तशें जावन योग्य जावन आशिल्लें तसलें बोधन इत्यादीक तो परमात्मा करता त्या रितीर इंद्र जाल्यार सोड थंय आपास वरलेले नागांक गेले तक्षक थंय नुकून भायर सरता वरलेले नागा लेगीत आनी सांगतात तुमी खंयचे रितीर वास करच्याक आमगेले कसले अड्डे ना एकडच्यान आमी वास करता जी तुमकां योग्य जावन आशिल्लें तसलें वास करच्याक अवकाश दिता अशी त्या परमात्माल खंयची एक हज्जेन करतना थंय परमात्माल बोधनेन करतना सर्व संरक्षण सर्व जिवांक जाल्यार तांणी राबचें तसलें एक जगत्यांतू तांकां जाल्यार एक राबच्याक एक हें आसा कशी खाली मनुष्य म्हणटना मनुष्या मात्र राबच्याक अधिकार म्हळें तसलें एक भावन आसता खंयची एक सनय कीट इत्यादीक दिसली कुडले ताका मारून काडटा तसलें भावन येता कसल्याक आमकां बाद दिता आसता जाल्यार मनुष्यांक कशें सुका म्हूण सांगल्यार सर्व प्राणी हितेर आहा पुरे जनांक तांगेले एक राबचे अवकाश आसा तांकां हे खाली आमकां म्हूण बरोवन दिल्लें न्ही कसलें हे जगत्यान आमी कशें साधन करच्याक आमगे कशें आमगेले पापकर्म भोगो आसाची तशीच आमी भोगो येयलेच तशें जावन तांकांय जाल्यार एक वंचा अधिकार आसा म्हळ्यार तसलें एक बोधना थंय युधिष्ठिराक दिता अशी तांणी राज्यभार करताची अपास द्युतक्रीडेन करतना थंय सर्व अनर्थ इत्यादीक जाता हें पुरे वृत्तांत तुमकां कळटा कडेरी हें पुरे जावन परमात्मा अनुग्रहान तांणी थंय तांगेले वनवासू
अज्ञातवासु या पुरे जाता कडेरी परमात्मा वतगे संधी द्यूत जाऊन ते परमात्मा पावता दूत जाऊन पावताना ते परमात्मा सांगते काय कसं लय म्हणून सांगले रे तुम्ही हाणका राज्य मागशी देऊ काम त्या दिवचा जाय ना तसले एक काम करा 5 गाव दिया तांक 5 पांडवाक 5 गाव दिया पुरम तेदाना हाने पुरे आ जाय तर 5 गाव दिव्या म्हणून बाहेर सरताना तेदान दुर्योधन सांगते काय शकुनीन प्रेरित कोण 5 गाव एक सुव दवरले रे त्या सुये तू दी कितली जाग्यार राबता तितली जाग्यार तयार राबू सोडा कसला का म्हणून सांगून मग मध्वाचार्य एक नियम दिताच हानी 5 जण कोणा म्हणून सांगले रे हानी पुरे एक पर्सोनिफिकेशन के बाय मरी एक विषय सांगचाक बाहेर सरलेले एक रीती आमगेल भितर असेल तसल 5 गुण के तंतु युधिष्ठिर म्हणून सांगले रे आमगेला असेल तसला धर्म आमगेला असेल तसला योग्य जाऊन असेल तसल धर्मज्ञान या युधिष्ठिर भीम म्हणा कोण म्हणून सांगले रे आमगेला असेल तसला शास्त्र तत्वज्ञान आम्ही केलं तसलं ज्ञान भक्ती वैराग्य म्हणाली भीमुख अर्जुन म्हणा कसला म्हणून सांगले रे शास्त्र श्रवण केलेलं या श्रवण कसं असं हे अर्जुन के नकुल म्हणा कसला म्हणून सांगले रे आम्ही केलं तसं आमगेला असेल तसं चारित्र्य आमगेल आमगेल योग्य जाऊन असेल तसल चारित्र्य या नकुल सहदेव कसला म्हणून सांगले आमगेला असेल तसल विनेयता हे सहदेव हानी 5 जण हे 5 पांडव दुर्योधन कालनी तो कसाला सांगेल म्हणके कशी युवा की तशीची आमगेला तशील तसल कामक क्रोधादी दोष हे पुरे दुर्योधनात आमगेल आत्मा भितर आमगेल आत्माचे कुरुक्षेत्र आमगेल मनाचे कुरुक्षेत्र ह्या कुरुक्षेत्रांत कोणाक जाग मिळ का कोणा जाग मिळून जा मिळेल तसल प्रश्न होंगा 5 गाव म्हणा पंचेंद्रिय आपण तू धर्मादी काम करू सोडी मग विंगड कंचे नका बाह्य जाऊन असेल तसल पंचेंद्रिय आपण त्या जाव का जल तसल धर्म आचार विचार इत्यादी पुरे ज्ञान भक्ती वैराग्य ह्या पंचेंद्रिय आपण येऊ कसं लाग या पंचेंद्रिय आयल्या पुरेकडे प्राप्त जाता तसे जाऊन पंचेंद्रिय आपण या धर्मादी येऊ सच्चारित्र्य इत्यादी पुरे या 5 गाव आपण येऊ म्हणून परमात्मान सांगताना मनांत एक सन कीटी सद्गुणाचे रे त्या सद्गुण कसं करता म्हणून सांगले गुणाचे स्वभाव सद्गुण जेव दुर्गुण जेव गुणा स्वभाव कसला म्हणून सांगले रे येते असल्यावर त्या वर्धन जेतावच तशी एक सन कीटी दवरले री पुरो ह्यो राय म्हणून घेता फला हाणी युद्ध येता युद्ध अंतुक सोलवा येता म्हणून शकून ताक प्रेरण करता तस जावनो हाक खंचे कारण हाका राज्य दिवनाक हा खंचे हाक राज्य दिवनाक म्हणून शकून प्रेरण तशी चंग येजल्यार हाणी येदे पिणे राबले रे फल्ला खागेल खंचे एक परमात्मा उपोद्बल नेन करताना त्या भक्ती उपोद्बल नेन करताना पूर्ण नेन करताना हानी बिणे अपास सगळे मन आणतो सगळे आत्मा प्रवृत्त केले रे सगळे व्याप्त जाऊन राबले रे कसं अवस्था राबतली तस जावनो हंक एक अवकाश दिवच्या नज्य मिळेल तसल भावना ही आमगेल भितर येऊच तशी त्या रीतीने हंक जायना म्हणून सांगताची जले रे ते परमात्मा कसं करता तुम्ही प्रीतीन निमगेल्यार दिता जल गेल्यार तितल्या राबयत असेल आज एक तुम्ही निमगेन तस जावनो युद्ध जावचेची म्हणून सांगून सर्व युद्ध वृत्तांत त्या युद्धान कशी म्हणून सांगले रे युद्ध बरबरी का एकल्यान पळयलेल के हनुमंतान एकल्यान पळयलेल तेन्ना युद्ध आमी ऐकताच अर्जुनाल या मटा पराक्रम आशिल्लो निर्माल पराक्रम आशिल्लो अश्य आशिल्ल्या तश्य आशिल्ल्या जलरी युद्ध कशें आशिल्लें म्हणून सांगले रे ते परमात्मा सांगता गीतेंत कसला हंगेल पुरे हे आयुष्य हांव ऑलरेडी पान केल्या हंगेल कचकी मरण आसा हें निश्चित जाल्या हंगेल सर्व आयुष्य हंगेल सर्व शौर्य इत्यादी पुरे हांव काणू हांनी शुष्क जावन तुगेले तरार आपलेच तस जावन निमित्त मात्रम भव सव्यसाचीन तू खाली निमित्त जाव का तो सर्व हंगेल आयुष्य हे पुरे हांव ताणून घेतल्या अशी हनुमंत हे सांगते की म्हाका हांव युद्धान कसं दिसला म्हणून सगळे कृष्ण मात्र दिशिलो हे युद्धान कसं जाल्ला म्हणून सांगल्यार केवल कृष्णान खेळलेली हे युद्ध ताणेचे पुराणाल भितर राबून अस्त्र सोडयलें ताणे ते भितर राबून सर्व आयुष्य ताणलेलं हानी खाली बड्डी उठेल मात्र एकड दुखून तेकड हानगेल अंत कसले जायनी हानगेल खंचे अस्त्र ना कसले ना जल्लेल पुरे त्या परमात्मा निमित्ती तसले एक कुरुक्षेत्र युद्धांत त्या परमात्मा भीष्म सांगता वर्णन कोण सगळे कुरुक्षेत्र युद्ध जावन ते बैसताना भीष्म वर्णन करत कसं लाय म्हणून सांगल्यार
परमात्मा तुगेल कारुण्य कोण नमणार दवा. तू एक उत्तर दिलेलं कसला ह्या जो हाणतू हा युद्ध हाणतो हा कंचेरी तिरी अस्त्र शस्त्र उभारना म्हणून तू एक उत्तर दिलं. हा उत्तर दिलं कसला म्हणून सांगणार हा आता प्राणत्याग कर ना म्हणून हा उत्तर दिलं. हंगेल कोणा अर्जुनाल इत्यादी कालांत कुणो हा प्राणत्याग कर ना हंगेल अस्त्रांना प्राणत्याग कर ना म्हणून हा एक उत्तर दिलं. 10 जणांना उत्तर असताना तू कसं केलं म्हणून सांगणारी तू केलं उत्तर सोन जले तिथं रथांग धरला हक्का आता या करत संहार करत म्हणून सांगून एक समयाचे कृष्ण देवनो रथांग उभा चक्र उभारला काही हा आता भीष्मा संहार करच्या तुझ्या मी मारू ज्याला आम्हा मारता म्हणून कृष्ण अर्जुना दाखवच्या उभारला काही त्यान भीष्म सांगते काही कोण नमणार देवा तुगेल कारुण्य बघताल उत्तर वंचोच्या तुगेल उत्तर जलेली सोन राबला तू हा वस्त्र उभारणा मिळेल उत्तर सोन राबच्याक तयार असतो. हा मी केलं इतली काल एकच भरलं कसं हांव दिलं तसं उत्तरच मग परमधर्म म्हणले केला. हांव सांगील रीतीर चोलचेच हांव परमधर्म म्हणले केलं. जे धर्मानुगुण जाऊन आम्ही उत्तर चोल का मिळेल तसं भावन मग केली. त्या संदर्भात मिगेल बापसुले तर काव गंगेले मिगेल औसो गंगेले तर काव शपथ घेतील. हा हस्तिनापुरात दास जाऊन असता आणि कसं हस्तिनापुरात मग कसं संदेश असता त्या रीतीर चलता म्हणून सांगून सत्यवतील उत्तर ऐकून हा उत्तर दिलेलं त्या उत्तर आज एक अधर्म जलेर यावून उत्तर आपलो मी गेले कुलवधू द्रौपदी वस्त्र म्हणून तर यावून उत्तर आपलो कसं काली त्या दिलेलं उत्तरात त्यातून तो धर्मशील योग्य जाऊन असेल तसं धर्मशील हांव दिताना आता त्या उत्तर या कोच अधर्म झालो. तू मग काज एकदा कोण दिला खंची रीती धर्मार चोल का धर्मापाशी उत्तर हॉड नाही म्हणेल तसं भावन मग असताना ना उत्तर हॉड नाही किंतु धर्म हॉड म्हणेल तसं एक भावना तू मग काजी दाखवून दिला. अशी परमात्मा नाना रीतीर लिहिला कुरुक्षेत्रा युद्धांत नाना रीतीरी या जगत्या युद्धांत अशी परमात्माले गुणगान पळयतना ताजे नंतर योग्य जावन असेल तसं तांके जलरी योग्य राज्य इत्यादी दितना हाजेन पुरे दिश्य परमात्मा अशीची तू आमगेल भितर येवकार दवा आमगेल अंतशील तसल सद्गुणाची ह्या नाना रीतीर देवता आमगेल अंतशील तसल या ज्ञानभक्ती वैराग्य ती पंच पांडव तसल पंच पांडव मग प्राणाही पांडव हा म्हणून तू सांगता तसल पांडवा संरक्षण करच्या काजी केना तू आमगेला ते देवरले तंक पुढे कोणीही नाची सुरवे युद्ध प्रारंभ करताना ते अधर्माकडेची चढ जन शिलेच अक्षयणी एकडे काय ना तशीची आजी आमगेल परिस्थिती राबल्या आमगेल पळयले रे होंगा आमगेला तू सद्गुण स्वल्पुण उणेश दुष्टगुण मस्तस कामादी आविर्भाव मस्त असता खंचे कोरका जलरी नाना रीतीने आमगेल मन धावता काम क्रोधादीची वाढलेच जगत्यांतू तश्चला आमगेल भित्तर आम तश्चल्या या पुरे कोळका झालं सुरवे आम्ही स्वपरीक्ष करतो आम्ही कसं आमक कितल्या आम्ही विषयाचेर आम्ही चुकताच आम्ही कितली विषयाचेर आमकां विंगडकड्यान मन नमता कितली विषयाचेर आम्ही काम क्रोधा ध्यान पडताच हे पुरे पळयतना त्या परमात्माला प्रार्थना करताना यांची प्रार्थना करता विंगड खंचकी एक लौकिक जावन असेल तसं सुख इत्यादी प्रार्थना करचे नाका दवाला कसं प्रार्थना कर काय जरा रब्बनो दवा तू म्हाका हे जन्म मागला तू म्हाका भागवत वैष्णव कोण दिलं तू गेला धीनावस तू कशी सांगता तशी चलता तू स्वतंत्र हांव परतंत्र तू कसं म्हाका आदेश दिता त्या रीतीर हांव चोलका मी गेल प्रार्थना इतल्या रे देवा तू दिल्लल तसल खंचकी तुगेल सोत्तस हे योग्य कारण हाका वापरतस जाव का तुगेल सोत्तू तुगेल गोस्करा वापरतस जाव का तुगेल खंचकी हे सगळो आत्म हे तुगेल सेव जावन वापरतस जाव का म्हाका दास्य भाव जाव का ब्रह्मो तगेल चितन ते स्तोत्रान सांगता कसले हांव किंकरोस्मी भूयो भूयोस्मी किंकरः हांव तुगेल किंकर हांव तुगेल सेवक खाली सेवक नाही भूयो भूयोस्मी किंकरः कितले जन्म असच्या पुरो कितले असच्या पुरो हांव तुगेल सेवकूच त्या रीतीरी तुगेल दास्य भावान करतना मिगेल अंतशील तसल काम क्रोध आदी सर्व हे इंद्रियाक उपरत जाव का योग्य रीतीरी योग्य विषयाचेर मन दौत्यस जाव का तुगेल विषयाचेरी सर्व सेवा इत्यादी करत तसल भावन जाव का म्हणून कृष्णाला प्रार्थना कर ह्यांची विशेष जावन कृष्ण लील ऐकू जाट आमक जाव का जलल तसल आम्ही कसं घेऊ का म्हणून सांगले असल घेऊ त्या भितर त्यान परमात्मान कोणचे तसं लिहिलेन आमगेल हांत जाव तसल एक त्या पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हाजे ना आनंद कशी गोपिका स्त्री अनुभवसित आशिलेच कशी यशोध अनुभवसित आशिली तशी भितर त्या परमात्मान कोणचे तसल सर्व क्रीडा आम्ही अनुभवसू का
आमकां कोणे एकले हानी करूं येता आसा तागेले भितर राबून कृष्णू हानी करता आसा म्हूण. कशें आमी गोपिका स्त्री आल्या तांगेले घरा दवरलेले तसले हें कसलें दुदाची इत्यादी बुरकुळ बेतून कृष्णान कशें केला तांगेलो एक आनंदान करतना तांकां एक योग्य जावन आशिल्लें तसलें एक आनंदमय जावन आशिल्लें तसलें तांगेले एक क्रीड इत्यादी केल्या. तशीच नाना जनाल हृदया बैसून आमकां केलो म्हणटा अपमान केल्ले रितीर दिसच्या पुरो, आमकां खंयची रितीर इरिटेट केलेले रितीर दिसच्या पुरो. हें पुरे भितर राबून कृष्णान केलेलें म्हण पळयल्यार खंयची रितीर कोप येवका. आमगेले भितर राबून कृष्णान येवचें, तांगेले भितर राबून कृष्णान खेळोवचें. हे सर्व जगत्यांतय कृष्णाले लिली चलची. एकलो तरी उलयता तेदनय त्या हें जाता सन्मान करता तेवेय कृष्णान लिला. एकलो तरी अपमान करता तेवेय कृष्णान लिला. पुरंदरदास सांगता अपमानवे नन मागीर योग्य हें अपमान कसो लायक खंय म्हाका मान सन्मान करतना खंय अहंकार आहे आनी खंय वाट आसा. ताजे बरला अपमान करतना मिगेल नैज स्थिती हांव सानू म्हूण सांगचें ना अपमान. हांव सानूची हांव कसो लाय होड जालो, हांव केन्ना होड जालो. परमात्मा होड आसतना हांव केन्ना खंयची कारणां होड जावची, खंयची कारणाक सांगताची शुकाचार्य सांगताच कसं जावका तुका जिवनांत तुका निद्दो जावक अंतूळ जावक सगळे भूंय दिला देवान. खंय जाय थंय निद्या मागता म्हळ्यार उशी जावक भुज बंद दिला यांची उशी कोण निद्या. घालच्या वस्त्र जावक वस्त्र कोणेय तांणी वापरलेलं वस्त्र भायर दवरतात तेव्हा घालचें न्ही हें करचें अपस्तान तूं कसो आभूषण कसलाय जावका तितलें वापर का. योग्य जावन आशिल्लें तसलें वैराग्य जावका. खंयची एक रितीर भायल्या आडंबरान करतना जीवन न्ही. इतल्या अत्यंत अस्सल रितीर आमच्यान वैराग्य करूं नये जाल्यार आशिल्ल्यान तूं तृप्ती आमी जावक. आमी देवाक सांगतना एक सांगचें कसलें अलंकार प्रियो विष्णू. अलंकार प्रियो विष्णू म्हणटना नाना रितीर फुल्ला अलंकार इत्यादी केल्यार परमात्मा मस्त संतोष म्हळ्यार अर्थ आमी घेतला. चुकी न्ही. सर्व परमात्माಗೋಸ್ಕರ अशीत असल सर्व द्रव्य प्रत्येक भांगर आसच्या पुरो रूप आसच्या पुरो हे आसच्या पुरो हे पुरे परमात्मालेच ताजेन ताका वैभव करची चुकी न्ही. जाल्यार अनेकच अलंकार म्हणून सांगल्यार अलंकार अलम अलम इति कार आमी पूर म्हणून सांगता तृप्ती अशी आमगेले भितर तृप्ती केदान येता ताजेन विष्णूक प्रीती कय. खंयचे एक विशयाचेर अनेके जावका म्हणून सांगचे न्ही. तांची ईशावास्य उपनिषदांत सांगीत तेन त्यक्तेन भुंजीता मागृत कस्य स्विद्धनम. ताणी कसं दिला ताजेन संतृप्त जावन जीवन कोरका. हाजेनाची तागे पुरे सर्व लील म्हणाल रितीरी चिंतन करून ते पुरे आमी तरी काण घेताच. ताजेन हे सगळे आमगेल जगत याच आमगेल खंयची आशिल्ली तसल जीवनाच आमगेल सर्व करचे तसल एक क्षणा दोकून सर्व आमगेल सगळे जीवन व्याप्त जावन सर्व कर्म त्या परमात्माल अधीन आसा म्हणाल तसल एक भावना आमकां येवका. सर्व आमी परमात्मा समर्पण करका. परमात्मा समर्पण करच्यान तूं तीन विधस केब तीन अधिकारी भेद सके. एक उत्तम अधिकारी, एक मध्यम अधिकारी, एक अधम अधिकारी. कसं आहे म्हणून सांगल्यार उत्तम अधिकारी कोण म्हणून सांगल्यार त्यांनी केलेलं तसं सर्व कर्म ते क्षणांतूची परमात्मा समर्पण करचे. म्हळ्यार आता स्वाम्याक गुरुपाद पूज इत्यादी करतात. गुरुपाद पूज करतना कसं करताची उत्तम अधिकारीन कसं करचें ते दितन एक फूल दितने या गुरुक गुरु अंतर्गत जावन आशिल्लें तसल परमात्माक पाद्य घालतना तशीच गुरुक गुरु अंतर्गत जावन आशिल्लें तसल परमात्माक. अशी सर्व कर्म करताना तांणी पुरे कसं करताचे चिंतन करून त्या क्षणाक ते परमात्मा समर्पण करचे. मध्यमाधिकारी आसा मध्यमाधिकारी म्हळ्यार आता गुरुपाद पूजा इत्यादी करताना सर्व गुरुक दिवचे कडेर कृष्णार्पण म्हणून सांगून ते परमात्माक समर्पण म्हणून चिंतन करतले मध्यमाधिकारी. अधमाधिकारी कसं जाल्यार म्हणून सांगल्यार खंयच्या उद्देशान केला ते तांकाची म्हणून समर्पण करचें अधमाधिकारी. आता पुराणाल मना एक विचार कसं जाल्यार आमी पुरे मध्यमाधिकारी उत्तमाधिकार नाका आमी पुरे मध्यमाधिकारी पुरे तर आमी कृष्णार्पण म्हणटाची म्हळ्यार तसं एक भावना पुराणाल अंगशिलाल मना आयल्या म्हणून दिसता. जाल्यार तुमीची तुमकां परीक्षा कोण घेया. तुम्ही एक दिसांत सगळे एक दिसांत तूं कितली कार्य करताची कितले पण श्वास घेताच सगळेचे आम्ही नवचे म्हणून सांगले ते भितर आशिल्ले तसल ते परमात्मा अभिषेक म्हणून कोण नाताच. आम्ही जेवची ते भितर आशिल्ले तसल वैश्वानरा परमात्माक आम्ही दिवत तसल आहुती म्हणून कोण घेताच.
आम्ही करत असल सर्व कर्म एक 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 ह्याची काळजी हे परमात्मा प्रदक्षिण म्हणून कोण चिंतन करतात. जो रथरूपान आम्ही सगळे रबलेच भितर रथ जाऊन परमात्मा रबला तशान आम्ही चमकूच म्हणाले एक रथोत्सव म्हणाल तसल चिंतन कोण करताच. आहार स्वीकार करच गंध घेताना हे गंध भितर रबेल तसल परमात्मा अनुलेपनार्थ काम गंध घेताच पण कोण चिंतन केला. शब्द ऐकताना हे परमात्माक मंगल वाद्य समर्पण करता असं म्हणून सांगून कोण हे करताच. उलयताना हे सर्व परमात्मा स्तुती म्हणेल रीतीर कोण चिंतन करताच. तर त्या क्षणार करणाच जल्ल्या दिसा कडेरपणी करता की आम्ही ना ते कंचा केला आज ते कृष्णार्पण करण्या तसे लाडी आम्ही मध्यमाधिकारी की अधमाधिकारी कसं म्हणून आम्ही चिंतन कर सांगची उद्देश सांगची कारण कसं म्हणून सांगले रे आज जलरी काल मिंचवेन आता जलरी आम्ही ह्या पर्यंत केलेलं तसल सर्व कर्म ह्या परमात्माक समर्पण नित्य करचे तसल श्वासोश्वास दोन सर्व रक्त संचलन जेव चमकूत जेव ह्या प्रत्येक त्या परमात्मा समर्पण करचे तशीची आणि मुखार जेवचे सर्व ह्या वेळी तुगेल गोस्कराची म्हणून आजी का संकल्प करचे अशी करताना पुणे एक पंत पुणे कितली की आम्ही पवलेले शेता कितली की पुण्य राश आम गेला त्याता तशी त्या परमात्माला तो सर्व कर्म इत्यादी समर्पण करून विशेष जाऊन साक्षात आमगेल भितर आमक परमात्मा पळोच योग्यत ना तस जाऊन योग्य जाऊन असेल तसं सन्निधान पळोच आज एक देव पुरेकडे नसतो पुरेकडे देवस म्हणताना देवस्थाना येऊन कसं लाग पूज कोर का देवस्थाना येऊन त्या देवा कसं लाग समर्पण कोर का पुरेकडे नसतं वा म्हणून सांगले रे पूजेन ते तनिक येता कसं लाय म्हणून सांगले रे सर्वत्र गोसी भगवान किला यद्यपि त्वामावयामी यथा व्यजनेन वायू परमात्मा पुरेकडे नस जलरी तक्के कंचेरी ती एक वारी पुरेकडे नसता वारी पुरेकडे नस म्हणली कुठले शाक येईल कुठले कशी एक फॅन घालताच कसं लाग त्या प्रेशर जेव का वाऱ्याक त्याचा मात्र त्या वारी घेतील शेता नुता बैसताना वारेस श्वास घेता असतो वारे नातील जागना जलरी कशी एक फॅनान करताना त्या वाऱ्याचे एक प्रेशर सहित जाऊन मिळताना एक संतोष मिळते की म्हणजे वाऱ्याची अनुभूती मिळते की वारे आमका साक्षात्कार जात की तशीची योग्य जाऊन असेल तसं सन्निधानान विभेन स्वाम्यान करणं आमगेल स्वाम्यान करणं प्रतिष्ठापन कोण दिताना आमगेल ते विशेष तांगेल केलेलं तसल अनुसंधानान त्यांनी केलेलं तसल भक्तीनं त्या परमात्मा घेऊन बैसुका म्हणून त्यांनी आपण त्या प्रतिष्ठापन करताना तिथून तम तशील तसल त्या सन्निधान त्या प्रेशरान करताना ते परमात्मा सानिध्य म्हणतात त्या सानिध्यान करताना आम्ही पूजन करशी असल परमात्मा सन्निधान आपल्याला तसं जड प्रतिमान तस्त वेजले आमगे स्वाम्याने आपण दिलेलं तसल मंत्राक्षतेन तो त्या देवाला येऊन बैसून ते सर्व कार्य करीत वेजले तसे रे आमगे स्वाम्याल चरप प्रतिमेन सगळे स्वाम्याल शरीर आणतो स्वाम्याल जीव आणतो ते परमात्माला कोणम ना अनुसंधान यास का सानिध्य सुका जड प्रतिमे पशी चढ त्या चरप प्रतिमेन तो कंचकी स्वाम्याल हंतो आमगेल त्या परमात्माला विशेष जाऊन असेल तसल तंगेल भक्तीन करताना तंगेल श्रद्धेन करताना शुद्ध जाऊन असेल तसं अंतःकरणान कोणाके आज येत आहे कोणाके कसं एक रीती वाट जाऊ का म्हणून स्वाम्यान मन हाताय कर तसं शुद्ध अंतःकरणानं शुद्ध भक्तीनं शुद्ध वैराग्यान त्यांनी केलं तसल त्या पूजेनं त्यांनी केलं तसल त्या तृप्तीनं त्या परमात्मान कोंडम ना प्रीत जाऊन तंगेल वेर त्या तगेल सन्निधान दवर का तसल स्वाम्याला अंतर्गत जाऊन असेल त्या परमात्माला आणतो सर्व कथा वाचन केलेलं आहे तशीच श्रवण केलेलं आहे ते सर्व ते व्यास रघुपती नरसिंहालय तशीची विराजमान जाऊन असेल तसं लक्ष्मी व्यंकटेशाल चरणारविंदाक सर्व समर्पण कोण खंची एक चूकी मूक इत्यादी जलरी ह्या सर्व मिगेल अभ्यासा बलान करताना मिगेल वैयक्तिक दोषान करताना कसले एक चांग इत्यादी जल्ला वै जले तुमगेलांते जीवनांते कंचेरी तीर परिवर्तन इला जलेर ह्या मिगेलने केवल सुदीन स्वाम्यान केलं तसल अनुग्रहानं त्यांनी दिलेलं तसल मंत्राक्षतेनं त्यांनी केलं तसल आशीर्वादान करताना त्या परमात्मानं तंगेल उत्तर सत्य कोरचाक ह्या मिगेल वेर दवरल तसल अनुग्रह म्हणाल तसल परिकल्पन कोरनो ह्या स्पष्ट थाडोनो श्रीकृष्णार्पणमस्तु.
Right, thank you.